Once again, I welcome all my dear students for today's 12th standard English lecture. Today we are going to see the third lesson of our syllabus, that is 1.3, the cop and the anthem. This is a very interesting lecture. This is a very interesting story, we can say rather. This is a very interesting story of a person named Soapy. Before going ahead, just we'll have a short look over the writer, the author of this story, that is the cop and the anthem. Name of the author is O. Henry, William Sidney Porter, an American writer. He is better known by his pen name O. Henry. So his name is William Sidney Porter and he is known by his pen name, that is O. Henry. He was a voracious reader since childhood. Voracious means excessive reader. The person who reads with eagerness, he is known as an voracious reader. He does a very extensive reading. He started a humorous weekly, विनोदी मॅगझिन. ही स्टार्टेड अ ह्युमरस वीकली, एक मॅगझिन होतं, म्हणजे विनोदी कथा असायची त्यामध्ये, त्याने ते सुरुवात केली होती. ही स्टार्टेड अ ह्युमरस वीकली, दॅट इज विनोदी मॅगझिन, द रोलिंग स्टोन. अँड वेन द वेंचर फेल्ड, यामध्ये त्याला सफलता नाही मिळाली, देन ही जॉईन द ह्युस्टन पोस्ट ॲज अ रिपोर्टर, कॉलमनिस्ट अँड ओकेजनल कार्टूनिस्ट. The story, The Cop and the Anthem, is one of the Henry's well-known stories. तर हे जे स्टोरी आहे हे खूप फेमस आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे, चांगली आहे. टू डिस्क्राईब हिज स्टाईल ऑफ रायटिंग, पीपल हॅव ऑफन यूज द टर्म स्माइल विथ टीयर्स, विच इम्प्लाइज हिज ट्विस्टेड वे ऑफ थॉट्स अँड एंडिंग्स इन ऑलमोस्ट एव्हरी स्टोरी. तर कथानक जे असते त्याच्यामध्ये हास्य आहे, विनोद आहे, व्यंग आहे आणि आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये बोधही मिळतो. स्माइल विथ टीयर्स. नाव नेक्स्ट पार्ट आय विल नॉट रीड इट आउट अबाउट द ऑथर, मग ते स्टोरीची मजा आपली निघून जाईल. तर आता मी डायरेक्ट स्टोरीकडे येतो आहे. ॲज यू कॅन सी, द नेम ऑफ द स्टोरी इज द कॉप अँड दी अँथम. आता ही जी स्टोरी आहे, एक व्यक्ती आहे, तो आहे, त्याचं नाव आहे सोपी. ही इज अ वॅगामॉन्ड. वॅगामॉन्ड म्हणजे एक अशी व्यक्ती, ही इज अ पर्सन हू इज नॉट हॅव्हिंग होम, ही इज नॉट हॅव्हिंग जॉब, अँड ही इज विथ क्रिमिनल बॅकग्राऊंड. म्हणजे तो छोटे मोठे चोऱ्या करायचे किंवा काहीतरी इलिगल काम करायचा आणि आपलं जीवन जगायचा. वॅगाबॉन्ड म्हणजे पर्सन हू मूव्स फ्रॉम प्लेस टू प्लेस. ही इज होमलेस, त्याला घर नाही आहे, त्याला जॉबही नाही आहे. मग तो काय करत असतो की काहीतरी इलिगल कामे करून जगत असतो. आणि ह्या स्टोरीचं बॅकग्राऊंड असं आहे, हे न्यूयॉर्कची स्टोरी आहे, अमेरिकामध्ये, जिथं की इन द विंटर सीझन इट इज व्हेरी कोल्ड, डेड कोल्ड. मग हा व्यक्ती काय करत असतो, सोपी, की विंटर जेव्हा सुरुवात होते किंवा सुरुवात होणार आहे, त्याचं एक तिथली जी विंटर असतात, जी थंडीचे दिवस असतात, खूप कडाक्याची थंडी पडते तिथं. सगळे लोक गरम गरम कपडे वगैरे घालून बाहेर निघत असतात. हा तर खूप गरीब असतो, ह्याच्याकडे जास्त पैसे नसतात. अरे ह्याचा एक फंडा असतो नेहमीचा, एक फंडा असतो की असल्या कडाक्याच्या थंडीमध्ये जर आपल्याला जगायचं आहे, व्यवस्थित खायला प्यायला मिळायला पाहिजे, तर हा एकच करत असतो, काहीतरी क्राईम करायचं. आणि तिथं एक विंटर आयलँड आहे. विंटर आयलँड म्हणजे जिथं एक असं एरिया आहे, तिथं आयलँड आहे की तिथं जेल असते, प्रिझन असतं तिथं. आणि काहीतरी करून तिथं त्या विंटर आयलँड म्हणजे जेलमध्ये, म्हणजेच प्रिझनमध्ये त्याला जायचं असतं. आणि याचं कारण असं आहे की प्रिझन म्हणजे जेल एक अशी जागा आहे, असं ठिकाण आहे की तिथं 3 महिने तो आरामात व्यवस्थित आपलं जीवन जगू शकतो. त्याला थंडीचा त्रास सहन करावा लागणार नाही, व्यवस्थित 2-3 टाईम त्याला जेवायला मिळेल, तर व्यवस्थित तो जगू शकतो, काहीही प्रॉब्लेम्स न होता. आपण सगळं आयुष्य असं जगतो की बाबा आपल्याला जेलमध्ये जायचं कधीच वेळ येऊ नये. कुणालाही असं वाटतं की कधीही जेलमध्ये जायची कुणावरही वेळ
आयुष्यात कधीही येऊ नये. प्रत्येकाचं असंच असतं की बाबा कधीही वेळ येऊ नये की जेलमध्ये जायचे. पण ह्याचं उलट आहे. हा व्यक्ती काय करतोय, कारण हा नॉर्मल व्यक्ती नाही आहे, म्हणजे साधं जीवन जगणारा आहे आणि म्हणजे तो वेगाबॉन्ड आहे. वेगाबॉन्ड म्हणजे तुम्हाला सांगितलं मी की त्याला घर नाही आहे, त्याला जॉब नाही आहे. तर आपण कसं काय चांगलं जगू शकतो. तर एक जेल हे असं ठिकाण आहे की मस्तपैकी तो 3 महिने आपले तिथं व्यतीत करू शकतो आणि तिथून बाहेर येऊ शकतो. आता हे लेसन असं आहे की तो प्रयत्न करत असतो की काहीतरी करून माझ्याकडून चुकीचं काम व्हायला पाहिजे आणि पोलिसनी ते बघायला पाहिजे आणि मला पकडून जेलमध्ये टाकायला पाहिजे. सो सोपी इज ट्राईंग दॅट ही शुड कमिट अ क्राईम. ही विल ट्राय टू कमिट अ क्राईम अँड द पोलीस इफ ही सीज हिम, he will catch him and he will put him into the jail so that he can live the 3 months of the very dead cold winter in the jail in the prison. तर अशी ही स्टोरी आहे की जेलमध्ये जायचे प्रयास. छान स्टोरी आहे. ओके, तर आपण सुरू करूयात स्टोरी. Soapy left his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt where Broadway and Fifth Avenue flow together. Up Broadway he turned and stopped at a luxurious cafe. तर सोपी काय केला होता, असं एक एरिया आहे, त्या एरियामध्ये एक बेंच आहे. त्या बेंचवरती तो बसला आहे आणि तिथून त्याच्या मनात येतं की बाबा आता काहीतरी आपण करायला पाहिजे की आपल्याला आता 3 महिने खूप कठीण जाणार आहेत, कठीण काळ आहे, कारण खूप कडाक्याची थंडी पडणार आहे. तर आपल्याला काहीतरी असं करायला पाहिजे की आपण जेलमध्ये जायला पाहिजे, असा विचार करत तो करतो चालत निघतो. ही स्ट्रोल्ड मीन्स वॉक इन अ रिलॅक्स्ड वे. स्ट्रोल्ड मीन्स वॉट, वॉक इन अ रिलॅक्स्ड वे. मग तिथून तो निघतो. ही लेफ्ट हिज बेंच अँड स्ट्रोल्ड आउट ऑफ द स्क्वेअर अँड अक्रॉस द लेवल सी ऑफ अस्फाल्ट. आता अस्फाल्ट म्हणजे काय, एक ब्लॅक स्टिकी सबस्टन्स असतं ना, ते मिक्स करतात छोट्या छोट्या काळ्या दगडामध्ये आणि सँडसोबत, म्हणजे रोड तयार करताना जो वापरला जातो त्याला अस्फाल्ट म्हणतो आपण. अस्फाल्ट म्हणजे काय, अ मिक्सचर युज्ड फॉर सरफेसिंग द रोड. रोड बनवल्यानंतर वरती जो लेअर घातला जातो ज्याच्यामुळे की रोड निमुळता व्हायला पाहिजे, तो जो सबस्टन्स घालतात त्याला अस्फाल्ट म्हणतात. तो तिथून तो रिलॅक्स्ड वेने आपल्या बेंचमधून उठला आणि चालत निघाला. कुठं, 2 रोड येतात, पॅरलल 2 रोड आहेत, ब्रॉडवे अँड फिफ्थ ॲव्हेन्यू. तर फिफ्थ ॲव्हेन्यू आणि ब्रॉडवे काय, हे रोडचे नाव आहेत. सो ही लेफ्ट हिज बेंच अँड स्ट्रोल्ड आउट ऑफ द स्क्वेअर अँड अक्रॉस द लेवल सी ऑफ अस्फाल्ट वेअर ब्रॉडवे अँड फिफ्थ ॲव्हेन्यू फ्लो टुगेदर. बघा, ते पॅरलल दोन्ही रोड जात आहेत आणि पुढं जाऊन ते कुठंतरी एका चौकामध्ये एकत्र येणार ते रोड. अप ब्रॉडवे ही टर्न अँड स्टॉप्ड ॲट अ लक्झरियस कॅफे. आता ब्रॉडवेपासून तो पुढं गेला आणि त्याने एक टर्न मारली आणि कुठं थांबलं तर एक लक्झरियस कॅफे दिसतं त्याला, खूप चांगलंसं मोठंसं लक्झरियस कॅफे दिसतं. आता कॅफे बघितल्यानंतर ह्याच्या मनामध्ये एक विचार येतो. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोवेस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. ही वॉज शेवन अँड हिज कोट वॉज ट्रिम अँड हिज नीट ब्लॅक बो had been presented to him by a lady missionary on Thanksgiving Day. आता काय झालेलं आहे, सोफीला स्वतःबद्दल खूप कॉन्फिडन्स, एक गोष्टी खूप जेव्हा तो कॅफे बघतो, लक्झरियस कॅफे म्हणजे काय, खूप मोठं असं कॅफे आहे जिथं की चांगले मोठे मोठे लोक येऊन तिथं त्यांचं जे आहे ते कॅफेमध्ये येतात आणि जेवण करतील, नाश्ता करतील, चहा पाणी करतील. तर हा ते बघतो की हे खूप मोठं कॅफे आहे आणि ह्याच्या मनात विचार येतो की एवढ्या मोठ्या कॅफेमध्ये मी गेलो आणि मी काहीतरी जेवणाची वगैरे ऑर्डर दिली आणि जेव्हा माझ्याकडे बिल द्यायला पैसे नसतील तेव्हा नक्कीच हे लोक पोलिसांना बोलवतील आणि मला त्यांच्या सुपूर्द करतील आणि पोलीस मला जेलमध्ये टाकतील, जिथं की मी माझे 3 महिने आरामात घालवू शकतो. तर त्याला एक कॉन्फिडन्स होतं. आता एक क्वेश्चन विचारलं जाऊ, व्हाय सोपी हॅड द कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ. कारण त्याचे कपडे असे असतात ना की आपल्या कमरेवरचा भाग जो आहे, म्हणजे जिथं ते कोट जे घातलेलं आहे तो एकदम नीट नेटका असतो त्याचा. ही वॉज शेवन, चांगलं शेव केलेलं आहे त्याने, दाढी वगैरे चांगली केलेली आहे. अँड हिज कोट वॉज स्ट्रीम, कोट पण एकदम परफेक्टली त्याला व्यवस्थित त्याला फिट होत होतं आणि त्याच्याकडे ब्लॅक बो पण होते. आपण टाय म्हणतो ना, त्या टायप्रमाणे गळ्याला जे आहे तिथं ते बांधलं जातं. आणि ते टाय कुणी दिले, नॉट अ टाय, ब्लॅक बो कुणी दिलं होतं, तर इट वॉज प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन अ थँक्सगिव्हिंग डे. आता थँक्सगिव्हिंग डे म्हणजे काय, द 4th Thursday ऑफ नोव्हेंबर
इज मार्क्ड बाय रिलिजियस ऑब्झर्वन्स अँड ट्रेडिशनल मील्स. न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेमध्ये शेती करतात ते लोक, तर जेव्हा त्यांची पहिली रास होते, हार्वेस्ट होते, तर त्याला थँक्स गिविंग डे म्हणून ते ऑब्झर्व करतात. ते कुठलं आहे तर 4th थर्सडे ऑफ नोव्हेंबर त्याला थँक्स गिविंग डे. तर अशा थँक्स गिविंग डेमध्ये एका लेडी मिशनरीमधील जी लेडी आहे त्याने तिला ब्लॅक बो दिलं होतं. ओके, तर त्याचा विचार काय होतं की कमरेपासून जो भाग आहे म्हणजे कोट जिथून सुरुवात होते, जे त्याने कोट घातलेला आहे तिथून वरचा जो भाग आहे त्याचा पूर्ण तो एकदम व्यवस्थित आहे. कुणालाही त्याच्याबद्दल काही शंका येणार नाही. कुणालाही वाटेल की हा व्यक्ती एक चांगला व्यवस्थित व्यक्ती आहे ज्याच्याकडे पैसेही असतील. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट्स अनसस्पेक्टेड, सक्सेस वुड बी हिज. The portion of him that would show above the table would raise no doubt in the waiter's mind. म्हणजे त्याच्या मनात काय होतं की मी कसं तरी ह्या रेस्टॉरंटमध्ये एकदा गेलो आणि टेबलवर जर बसलो तर माझ्याबद्दल कुणालाही शंका येणार नाही. कारण काय आहे, त्याची पॅन्ट जे आहे ना, ती पॅन्ट एवढी चांगली नाही आहे, पण जो कोट आहे तो कोट त्याला एकदम परफेक्ट बसलेला आहे. त्याला बो पण त्याने आहे, कारण ते मिशनरीमधल्या एका लेडीने त्याला दिले होते. तर वरचा जो भाग आहे त्याचा हाफ पोर्शन हा एकदम नीट नेटकेपणाने आहे. इट इज व्हेरी गुड लुकिंग. द अप्पर हाफ पोर्शन दॅट इज वेअर द कोट ही इज वेअरिंग, बट द ट्राउझर वॉज नॉट इन अ गुड कंडिशन. मग त्याचं काय होतं की आपल्या पॅन्टची कंडिशन फक्त मी पटकरून जाऊन जर कसं तर एकदा टेबलवर बसलो तर माझी जी पॅन्ट आहे, जो ट्राउझर आहे, जे की व्यवस्थित नाही आहे, याच्याकडे कुणाचं लक्ष देणार नाही, कारण ते टेबलमुळे ते झाकलं जाईल. तो एवढंच म्हणतो की कुणालाही न कळत अनसस्पेक्टेड जर तो जाऊन आपल्या टेबलावर एकदा बसला तर कुणालाही त्याच्याबद्दल शंका येणार नाही. द पोर्शन ऑफ हिम दॅट वुड शो अबाउट द टेबल वुड रेज नो डाऊट इन द वेटर्स माइंड. आणि तो प्लॅनिंग करतो काय काय खायचं काय नाही. तर तो काय आहे, रोस्टेड मलार्ड डक, वाईल्ड डक म्हणतो आपण त्याला, रोस्टेड मलार्ड डक, वाईल्ड डक म्हणजे बदक. ते लोक बदक वगैरे खातात. ओके, अ रोस्टेड मलार्ड डक थॉट सोपी वुड बी अबाउट द थिंग विथ अ बॉटल ऑफ वाईन अँड देन सम चीज, अ कप ऑफ कॉफी अँड अ सिगार. $1 for the cigar would be enough. The total would not be as high as to call forth any extreme of revenge from the cafe management, and yet the meat would leave him filled and happy for the journey to his winter island. Winter island म्हणजे जेल आहे. इथं जे मिनिंग आहे विंटर आयलँडचं, प्रिझन, जेल. आता तो काय म्हणतो, एकदा जाऊन टेबलवर बसल्यावर कुणालाही शंका येणार नाही. आणि त्यानंतर मी काय काय ऑर्डर देईन तर मस्तपैकी मलाड डक, बॉटल ऑफ वाईन, चीज, कप ऑफ कॉफी आणि एक मस्तपैकी सिगार घेऊ. त्याच्याकडं $1 आहे, त्याच्याकडे $1 फॉर द सिगार वुड बी इनफ. म्हणजे हे दाखवते की त्याच्याकडे पैसे किती आहेत. आणि तो म्हणतो की एवढं सगळं खाल्ल्यानंतर जे काय बिल होईल ते एवढं पण होणार नाही की एक्स्ट्रीम रिव्हेंज घेतील त्याच्याकडून. असं पण होणार नाही की ते लोक एकदम बदला घेण्यासाठी त्याच्यावर धावून येतील, त्याला मारतील, एवढं पण बिल होणार नाही. तर काय करतील ते की त्याला ते पोलिसाच्या सुपूर्द करतील आणि तो एकदम पोट भरून खाल्ल्यानंतर हसत हसत आपल्या कुठं जाईल तर विंटर आयलँडला जाईल, म्हणजे जेलमध्ये तो जाऊन राहील. तर हे सिम्पल फर्स्ट पॅरेग्राफ आहे आपलं, की ह्या व्यक्तीला काय करायचं आहे, कॅफेमध्ये जाऊन पोट भरून जेवायचं आहे, कारण त्याला पुढं ते विंटर आयलँडमध्ये जायचं आहे आणि स्वतःला अरेस्ट पण करून घ्यायचं आहे. आणि त्याला एक कॉन्फिडन्स असते की माझा जो वरचा हाफ पोर्शन आहे कोटचा तो एकदम व्यवस्थित आहे. मी एकदा टेबलवर जाऊन जर बसलो तर कुणालाही शंका येणार नाही, पोट भरून खाईन. आणि बिल नाही म्हणल्यानंतर काय होईल, हे लोक मला पकडून पोलिसाकडे देतील आणि मी कुठं जाईन तर विंटर आयलँडला जाईल, तिथं आरामात तो थंडीचे दिवस घालवेल. बट ॲज सोपी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोर, द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज टॅटर्ड ट्राउझर्स अँड डिकॅडंट शूज. टॅटर्ड ट्राउझर्स म्हणजे काय, टोर्न अँड पुअर कंडिशन, फाटलेले आणि खूप खराब कंडिशनमध्ये त्याचे टॅटर्ड ट्राउझर्स आहेत, म्हणजे पॅन्ट आहे. अँड डिकॅडंट शूज म्हणजे ओल्ड अँड वॉर्न आउट, एकदम जुने, फाटके तुटके, खूप खराब दशा झालेले त्याचे शूज आणि पॅन्ट आहेत. आणि याच्यावरचे कोण, हिज आयज फेल अपॉन म्हणजे वेटर जो हेड आहे, हेड वेटर, वेटरचा जो हेड आहे त्याची नजर त्याच्यावर कुणावर पडली तर त्या सोपीवर पडली. आणि सोपीवर पडताच कुठं पडली तर त्याच्या ट्राउझर्सवरती पडली, जे की एकदम फाटलेले आहेत आणि बूट पण एकदम जुनाट झालेले आहेत.
Strong and ready hands turned him about and conveyed him in silence and haste to the sidewalk and averted the ignoble fate of the menaced Mallard. काय दिलंय? Strong and ready hands turned him about and conveyed him in the silence. तर ते वेटरचं वेटरचं लक्ष बघितलं तर लगेच त्याने काय केलं की त्याला आपल्या हाताने पकडलं आणि त्याला गपचूप बाहेर घेऊन गेले. आणि त्यानंतर हेस्ट म्हणजे काय आहे? गडबडीत, फास्ट. सुरुवातीला त्याला गपचूप काहीतरी त्याला सांगितलं, त्याला बाहेर घेऊन गेले आणि त्याला जोरात नंतर फुटपाथवर त्याला साईडवॉक जे आहे, जे रोड आहे साईडचा रोड, त्याच्यावर त्याला ढकलून दिलं. अँड ॲव्हॉर्टेड द इग्नोबल फेट ऑफ द मेनेस्ट मलाड. ॲव्हॉर्टेड म्हणजे टर्न अवे, इग्नोबल म्हणजे काय? डिसऑनरेबल, लाजीरवाणा. इग्नोबल मीन्स वॉट? लाजीरवाणा, डिसऑनरेबल. तर इथं सेंटेन्स कसं होतं की त्याला पकडलं, त्याला फुटपाथवरती साईडवॉक जे आहे तिथे त्याला ढकलून दिलं आणि त्याच्या मनात जो एक लाजीरवाणा विचार होता की बाबा मस्तपैकी मिनेस मलाड खाईल. मिनेस म्हणजे वाईल्ड डक, मी जे वाईल्ड डक खाणार आहे हे दे. त्याचं लाजीरवाणा और डिसऑनरेबल जो त्याच्या मनामध्ये विचार होतं त्याला त्याने टर्न करून टाकलं, म्हणजे बदलून टाकलं. अवॉर्टेड द इग्नोबल फेट ऑफ द मलाड मीन्स वॉट? टर्न अवे द थॉट ऑफ हॅव्हिंग द मिलेस मलाड, और मोर क्लिअरली टर्न अवे द डिसऑनरेबल थॉट ऑफ हॅव्हिंग द मेनेस्ट मलाड. वाईल्ड डक खाण्यात त्याच्या म्हणायचा होता एक विचार होता जो की चांगला विचार नाही, कारण चुकीच्या पद्धतीने त्याला खायचं होतं. तर हे पण त्याला करता आलं नाही, त्याला खाताही आलं नाही आणि त्याला बाहेर हाकलून देण्यात आलं. सोपी टर्न ऑफ ब्रॉडवे. ब्रॉडवे म्हणजे काय? रोड आहे. सोपी टर्न ऑफ ब्रॉडवे. It seemed that his route to the coveted island was not to be an easy one. Some other way of entering the limbo must be devised. Okay. सोपी टर्न ऑफ ब्रॉडवे. मग तो ब्रॉडवे जे आहे तिथून रोड तो तिकडं तो निघाला त्या रोडने. अँड इट सीम दॅट हिज रूट टू कोवेटेड आयलँड. कोवेटेड म्हणजे ग्रेटली डिझायर्ड, त्याला मनापासून खूप त्या आयलँडला जायचं. इथं आयलँडचं मिनिंग होतं जेल. ते खूप तीव्र इच्छा होती त्याची. म्हणजे काय? ग्रेटली डिझायर्ड, तीव्र इच्छा होती. कोवेटेड मीन्स ग्रेटली डिझायर्ड. सो ही वॉज हॅविंग अ ग्रेट डिझायर ऑफ गोइंग टू द आयलँड, दॅट इज टू द जेल. But he seemed that his route to the jail, that is coveted island, would not be an easy one. Some other way of entering the limbo. Limbo म्हणजे परत इथं जेल, प्रिझन. लिंबो म्हणजे काय? जिथं आहे आपण म्हणतो प्रिझन ऑर जेल. सो सम अदर वे ऑफ एंटरिंग द जेल, दॅट इज अ प्रिझन, दॅट इज द लिंबो, मस्ट बी डिवाइज्ड. डिवाइज म्हणजे केअरफुली प्लॅन करायला पाहिजे. तो म्हणतो की एवढं जेलमध्ये जाण्याचं माझं जे स्वप्न आहे, माझी तीव्र इच्छा आहे, एवढं सोपं जाणार नाही आहे. मला काहीतरी अजून दुसरे प्रयत्न करावं लागतील, काहीतरी एक प्लॅन करावं लागेल कुठं जाण्यासाठी. लिंबो. ॲट अ कॉर्नर ऑफ 6th Avenue इलेक्ट्रिक लाईट्स. परत हा रोड आहे 6th Avenue. ओके. 5th Avenue, 6th Avenue, ब्रॉडवे हे रोड आहेत. ॲट अ कॉर्नर ऑफ 6th Avenue इलेक्ट्रिक लाईट्स and cunningly displayed wares behind plate glass made a shop window attractive. मग तो रोड आहे, त्या रोडवरतीच एक दुकान आहे. त्या दुकानमध्ये समोरचं जो विंडो आहे ते काचेचं आहे आणि काचेच्या पाठीमागं म्हणजे एक शोकेस समजा ना. आणि शोकेसमध्ये काय केलेलं आहे? समोरच्या बाजूला चमकदार काच आहे आणि पाठीमागं सगळे त्याचे काय केलेलं आहे? प्रोडक्ट्स ठेवलेले आहेत, वस्तू ठेवलेल्या आहेत. खूप किमतीचे वस्तू आहेत, महागडे वस्तू ज्या आहेत ते डिस्प्लेसाठी ठेवलेले आहेत. सोपी टूक अ स्टोन अँड डॅश्ड इट थ्रू द ग्लास. आता जेव्हा त्याने हे शॉप बघितलं, जे दुकान बघितलं, त्याच्यामध्ये काय आहे? खूप चमकदार लाईट्स आहेत, समोरच्या बाजूला ग्लास आहे, पाठीमागं महागडे वस्तू ठेवलेले आहेत. त्याच्या मनात विचार आलं की आपल्याला हे मस्त आयडिया मिळाली आहे. आपण काय करूयात? तर हे जे आहे काचेचं जे शोकेस आहे, समोरच्या बाजूला ते विंडो आहे जे काचेचे आहे, त्याला जोरात दगड मारूया. आपण याला दगड मारलं की पोलीस येतील आणि आपल्याला पकडून जेलमध्ये टाकतील. So what he did? Soapy took a stone and dashed it through the glass. People came running around the corner, a policeman in the lead. Soapy stood still with his hands in his pockets and smiled at the sight of brass button. तर त्याने काय केलं? एक दगड घेतला, जोरात फिरकावून मारलं आणि काठ ठाळ करून काच काय झाली? तर काच फुटली.
जोरात दगड मारलं त्याने. त्याला तेच हवं होतं. सगळे लोक पळत 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 आले की कुणी केलं काय केलं, आणि एक पोलीस पण आला त्यांच्यासोबत. तो समोरच्या बाजूला पोलीसही होता, कारण पोलीसला पण ते आवाज आलं. तर सोपी आपलं काय केलं आहे, पळून गेला नाही. तो मस्तपैकी आपल्या खिशामध्ये हात घालून समोरचं जे दृश्य आहे, फुटलेली काच, लोक पळत येत आहेत आणि पोलीस पण समोरून येतोय, खिशात हात घालून मस्तपैकी बघत बसला. पण खरं काय व्हायला पाहिजे, जर काच फोडलं तर माणसाने काही चुकीचं कृत्य केलं असेल तर पळून जायला पाहिजे. द पर्सन हू हॅज कमिटेड एनी सॉर्ट ऑफ क्राईम ऑलवेज रन्स वेन ही सीज द पोलीस. इथे एक वरच्या बाजूला एक लाईन आहे, सोपी स्टूड स्टिल विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट अँड स्माइल ॲट द साईट ऑफ ब्रास बटन. ब्रास बटन म्हणजे काय, याचं मिनिंग होतं पोलिसमॅन. लक्षात घ्या, ब्रास बटन्स मीन्स पोलिसमॅन. Then the policeman said, "Where's the man that done that?" enquired the officer agitedly. Agitedly म्हणजे काय, तो जो वातावरण आहे तिथं तो ट्रबल झाला होता आणि खूप नर्वस झाला होता. तर या ट्रबल्ड मॅनर आणि नर्वस मॅनरमध्ये त्याने विचारलं, "Where's the man that done that?" enquired the officer. आणि लगेच सोपीने काय उत्तर दिलं, "Don't you think that I might have done something, that I might have had something to do with it?" तुम्हाला वाटत नाही की माझं त्याच्याशी काही संबंध आहे, मी हे कृत्य केलं असेल? डोंट यू थिंक दॅट आय माइट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट, सेड सोपी विथ अ फ्रेंडली व्हॉइस ॲज वन ग्रीट्स विथ गुड फॉर्च्यून. म्हणजे कसं झालं माहीत आहे का, माणूस जो क्राईम कमिट करतो तो तर खरं तर पळत जायला पाहिजे, किंवा त्याच्या चेहऱ्यावरती एकदम हावभाव असे पाहिजे की तो घाबरलेला आहे, आणि हे आपल्या हसऱ्या चेहऱ्याने म्हणतोय, तुम्हाला वाटत नाही का माझं याच्याशी काही देणं घेणं असेल, मी हे कृत्य केलं असेल? आणि जसं काय समोरच्याने एकदम गुडलकार आहे, समोर खूप चांगली व्यक्ती आहे जे की आपलं भलं करणार आहे, आणि स्मित हास्य देऊन त्याला विचारतोय, तुम्हाला वाटत नाही मी केलं असेल हे? आता तुम्ही बघा, जेव्हा चोर चोरी करतो पळून जातो का तिथं थांबतो? पोलिसमॅनच्या मनात पण हेच येतं. द पोलिसमॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोपी इवन ॲज अ क्लू. त्याला एक क्लू म्हणून पण बघण्यास पोलिसमॅनने नकारता दर्शविली. Men who smash windows do not remain to chat with police. They take to their heels. आता इथं पोलिसने काय उत्तर केलं, त्याला क्लू म्हणून पण ॲक्सेप्ट नाही केलं, आणि तो म्हणाला की बाबा जो काचं वगैरे फोडतात ते इथं कशाला थांबतील, तो माणूस तर पळून जाईल. दे टेक टू देअर हिल्स मीन्स दे रन अवे. द पोलिसमॅन सॉ अ मॅन हाफ वे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार. विथ ड्रॉन क्लब ही जॉईंड इन द परस्यूट. Soapy, with disgust in his heart, drifted along twice unsuccessfully. The policeman saw a man halfway down the block running. आता तेवढ्यात काय झालं, त्या रोडवरतीच कुठलं तरी एक माणूस जे आहे तो पळत जात होता. आता तो कशासाठी जात होता, त्याला काय काम होतं, तो टॅक्सीसाठी जात होता, कुठल्याही तरी कामासाठी तो जात असेल, त्याच्याबद्दल आपल्याला काही या लेसनमध्ये सांगितलेलं नाही आहे. नथिंग हॅज बीन टोल्ड अबाउट द पर्सन हू इज रनिंग फॉर सम रिझन. But the policeman thinks that might be the person that has broken the glass. त्या पोलिसाला वाटलं की हा जो व्यक्ती पळत जात आहे नक्की तो असू शकतो ज्याने हे क्राईम केलेलं आहे. तर सो विथ अ ड्रॉन क्लब, म्हणजे ते काय केलं, क्लबचा अर्थ होता इथं स्टिक, पोलिसाची काठी म्हणतो ना आपण. विथ अ ड्रॉन क्लब ही जॉईन इन द परस्यूट, म्हणजे तो व्यक्ती कशाच तरी पाठीमागं पळत होता आणि पोलीस पण त्या व्यक्तीच्या पाठीमागं पळायला सुरू केले. पोलीस पण काय करा, त्याच्या पाठीमागं गेला तो. विथ ड्रॉन क्लब ही जॉईन इन द परस्यूट. सोपी विथ डिस्गस्ट इन हिज हार्ट ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाइस अनसक्सेसफुल. डिस्गस्ट मीन्स व्हॉट वी कॉल अनप्लेझंट वे, अनप्लेझंट थिंकिंग. सोपी विथ डिस्गस्ट इन हिज हार्ट म्हणजे आपण काय म्हणतो, तिरस्कार. मनामध्ये एक तिरस्कार येतो, मी एवढं प्रयत्न करतोय सगळा करायचं आणि मला काय हे पोलीस पकडेच नात, अशी भावना घेऊन काय झाला, दोनदा तो अनसक्सेसफुल झाला या कामामध्ये. दोनदा त्याने क्राईम कमिट केला आणि दोन्ही वेळेस पोलिसांनी त्याला पकडलं नाही. तर त्याला तिरस्कार वाटू लागला, राग यायला लागला, अनप्लेझंट थिंकिंग यायला लागली त्याच्यामध्ये. ऑन द अपोजिट साईड ऑफ स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स. ओके, ऑन द अपोजिट. आता जो इथं जेव्हा हे सगळं हे कृत्य झालं, त्याने काच फोडली, तर त्या रोडच्या अपोजिट बाजूला काय होतं, एक रेस्टॉरंट होतं. आता ते रेस्टॉरंट म्हणजे काय, म्हणजे खूप हायफाय रेस्टॉरंट, जिथे की सगळं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे,
खूप चांगले टेबल्स आहेत असं नाही, तर एक मॉडरेट ॲव्हरेज टाईपचं रेस्टॉरंट तिथं होतं. ऑन द ऑपोजिट साईड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स. म्हणजे काही इम्प्रेसिव्ह नव्हतं, एक साधारण ॲव्हरेज नॉर्मल जे होतं ते रेस्टॉरंट होतं. इट कॅटर टू लार्ज ॲपेटाइट्स अँड मॉडेस्ट पर्सेस. इट कॅटर टू लार्ज ॲपेटाइट्स अँड मॉडेस्ट पर्सेस मीन्स we can call it as a peoples, okay. The ordinary people who go to the hotels or restaurants, they don't go to the very big hotels. जे इम्प्रेसिव्ह लार्ज आहेत, मोठे मोठे हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, तिथं हे जे ऑर्डिनरी पीपल असतात ते जात नाहीत. तर हे जे हॉटेल होतं हे ऑर्डिनरी पीपलसाठी होतं, कॉमन मॅनसाठी, ऑर्डिनरी पीपलसाठी होतं, ज्यांच्याकडे पैसा तर नव्हता पण त्यांची भूक मोठी होती. सो इट कॅटर टू लार्ज ॲपेटाईट अँड मॉडेस्ट पर्सेस. म्हणजे ज्या लोकांकडे पैसे जास्त नाही आहेत, दे आर हॅव्हिंग अ व्हेरी लिटिल मनी बट हुज ॲपेटाईट इज मोर, मीन्स दे आर हॅव्हिंग, त्यांची जी भूक खूप जास्त आहे असल्या लोकांसाठी हे हॉटेल होतं. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक, इट्स सूप अँड नेपरी थिन. क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक, इट्स सूप अँड नेपरी वेअर थिन असं दिलेलं आहे. क्रॉकरी ॲटमॉस्फिअर म्हणजे ती जागा, ॲटमॉस्फिअर म्हणजे ती जागा, म्हणजे तिथं गजबजलेलं होतं. मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये गेलं की आपण कसं असतं, एक टेबल इकडं आहे, मग थोडीसं बरंचसं अंतर असतं दोन टेबलामध्ये, सगळं नीटनेटकेपणे असतं, गर्दी नसते, सगळं एक स्टँडर्ड वातावरण असतं. हे एक साधारण हॉटेल होतं. इट वॉज अन ॲव्हरेज रेस्टॉरंट विच सॅटिस्फाईड द लार्ज ॲपिटाईट्स ऑफ दी ऑर्डिनरी पीपल, दोज यू आर नॉट हॅव्हिंग इनफ मनी. कमी पैशामध्ये भरपूर जेवण मिळत होतं इथं. पण इथं काय होतं, ॲटमॉस्फिअर थिक होतं. म्हणजे काय, बरेचसे लोक इथं येत जात होते, गर्दी खूप होती. सूप अँड नेपरी थिन. सूप अँड नेपरी थिन मीन्स सूप तर येऊन एव्हरीबडी नोज, थिन. नेपरी मीन्स द टेबल क्लॉथ अँड नॅपकिन्स. साधारण होते, पातळ होते, हाय क्वालिटीचे नव्हते. सो सूप अँड नेपरी वॉज नॉट ऑफ दॅट मच हाय क्वालिटी. into this place Soapy betook himself without challenge. betook himself to cause oneself to go. जेव्हा त्याने हे वातावरण बघितलं की बाबा हे एक साधारण हॉटेल आहे, इथं त्याने स्वतः काय केलं, स्वतः तो जाऊन इथं पण एक त्याने चॅलेंज ॲक्सेप्ट केलं की चला बाबा इथं तरी आपण बुड भरून जेवूयात. आणि त्यांना त्या वेटरला सांगायचं की माझ्याकडे पैसे नाही आहेत, काय करायचं तुम्ही करून घ्या. तेव्हा ते त्याला पकडतील आणि जेलमध्ये टाकतील. सुरुवातीला तो कुठे गेला होता, लक्झरियस कॅफेमध्ये गेला होता. त्यानंतर त्याने काच फोडली. आता तिसऱ्या वेळेस एक साधारण हॉटेलमध्ये तो जाऊन जेवण करणार आहे. ओके. सो हा पण त्याने चॅलेंज ॲक्सेप्ट केला, चला आता इथं तरी काहीतरी होईल आपलं काम. ॲट अ टेबल ही सॅट अँड कन्झ्युम्ड बीफ स्टिक, फ्लॅपजॅक्स, डोनट्स अँड पाई. अँड देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट द मायन्युटेस्ट कॉईन अँड हिमसेल्फ वेल टोटल स्ट्रेंजर्स. तो मग ते सगळं त्याने पोट भरून जेवलं तिथं आणि वेटरला सांगितलं की पैसे आणि माझं हे काहीही नातंच नाही आहे. पैसे कॉईन्स जे आहे त्याचं आणि माझं काही नातं नाही आहे. माझ्याकडे एकही पैसा, डोंट हॅव एनी मनी ॲट ऑल. मनी अँड आय, दॅट इज द कॉईन्स, मायन्युटेस्ट अँड आय, वी आर टोटली स्ट्रेंजर्स, असं तो म्हणाला. Now get busy and call a cop, said Soapy, and don't keep a gentleman waiting. No cop for you, said the waiter, with a voice like butter cake and an eye like the cherry in a Manhattan cocktail. Hey, con. So what he told now get busy and call a cop. Soapy म्हणाला चला माझ्याकडे तर तुम्हाला द्यायला एक पैसा नाही आहे, पट करून पोलिसांना बोलवा आणि मला इथं एक जेंटलमॅन, माझ्यासारख्या जेंटलमॅनला इथं तुम्ही उगाच वाट बघायला लावू नका. व्यंग आहे. दिस इज अन मॉकरी. नो कॉप. पोलिसांनी काय उत्तर दिलं, नाही कॉप, तुमच्यासाठी कॉप नाही. नो कॉप फॉर यू, सेड द वेटर विथ अ व्हॉइस लाईक अ बटर केक. बटर केक मीन्स वॉट, मक्खन की तरह सॉफ्ट आवाजामध्ये तो म्हणाला की नो कॉप फॉर यू, सेड द वेटर. आणि अँड आय लाईक अ चेरी इन अ मॅनहॅटन कॉकटेल. ते कॉकटेल असतं त्याच्यामध्ये ते चेरी लावल्यानंतर जसा एक फील येतो तसं तो त्याला जास्त रागावागा काही करत न रागावता काही न करता म्हणाला, तुमच्यासाठी पोलीस नाही, तुमच्यासाठी पोलीस नाही, काही गरज नाही तुम्हाला पोलीस आणायची. नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर ऑन द कॅलाउस पेमेंट द टू वेटर्स पिच्ड सोपी. कॅलाउस मीन्स व्हेरी हार्ड, कडक. पेवमेंट म्हणजे काय, फुटपाथ.
तर त्याला काय केलं, जोराने कानाने त्याला ओढलं फक्त. त्याला म्हणले की तुला आम्ही तुझ्यासाठी पोलीस वगैरे काय बोलवणार नाही आहेत. ते पण जोराने आवाज नाहीत, एकदम लाईक अ व्हॉइस लाईक अ बटर केक्स अँड आय लाईक अ चेरी इन द मॅनहॅटन. म्हणजे त्याच्या डोळ्यामध्ये राग पण नव्हतं, काय नाही, फक्त त्याला कानाला पकडलं आणि जोरात ते फुटपाथ होतं, कडक फुटपाथ. कॅलस पेमेंट मीन्स एकदम कणखर कडक फुटपाथ जे होतं, व्हेरी हार्ड फुटपाथ वॉज देअर, दॅट इज पेमेंट. आणि त्याला जोरात ढकलून दिलं. थ्रू, पिच्ड मीन्स थ्रू. कानाला पकडला आणि त्याला फुटपाथवरती ढकलून दिलं, तर तो खाली पडला. ही अरोज जॉईंट बाय जॉईंट. तर आता कडक फुटपाथवर ढकलून दिल्यानंतर काय, थोडंफारसं तरी मार लागेल, कपडे घाण होतील, तर ही तिची कंडिशन झालेली आहे. ही अरोज जॉईंट बाय जॉईंट ॲज अ कार्पेंटर्स रूल ओपन्स. म्हणजे काय, तो आपलं हळूहळू आपले पॅन्ट शर्ट झटकत, हात पाय जरा सरळ करत, जसं एक कार्पेंटरचं रूल असतं. प्रत्येक गोष्टी काही बनवताना बाहेर रूल बनवतात, त्याची घडी उघडतात, काही असेल XYZ जे बनवतात कार्पेंटर्स, सुतार लोक, तर स्टेप बाय स्टेप करताना तसं तो स्टेप बाय स्टेप उठलं, त्याने हातपाय आपले सरळ केले, पॅन्ट वगैरे झटकलं सगळं, त्याचे जे धूळ जमा झाली होती रोडवरची, फुटपाथवरती, त्याने झटकलं आणि तो उभा राहिला. अरेस्ट सीम नाव बट ॲन इल्युझिव्ह ड्रीम. अरेस्ट सीम नाव बट ॲन इल्युझिव्ह ड्रीम. इल्युझिव्ह म्हणजे काय, एनिथिंग व्हॉट इज डिफिकल्ट टू अचीव, दॅट इज कॉल्ड एज अन इल्युझिव्ह. तर त्याच्या मनात आलं की मला पोलीस पकडतील ही शक्यता आता खूपच कमी आहे. इट इज अन इल्युझिव्ह ड्रीम. द आयलँड सीम्ड व्हेरी फार अवे. त्याला वाटलं की आता हा जेल जे आहे हे खूप दूर आहे वाटतंय, मला लवकर जेलमध्ये जायला मिळणार नाही. आयलँड म्हणजे इथं जेल आहे. द पोलिसमॅन हू स्टूड बिफोर अ ड्रग स्टोअर 2 doors अवे लाफ्ड अँड वॉक डाऊन द स्ट्रीट. आता जेव्हा आतल्या वेटर्सनी ह्याला कानाने ओढत आणलं आणि त्याला ढकलून फुटपाथवरती फेकलं आणि ते सगळे शर्ट पॅन्ट सगळे घाण झाले, हे सगळं जे सीन आहे हा तिथला पोलिसमॅन बघत होता. एक पोलिसमॅन तिथं थांबला होता साईडला कुठंतरी, आणि त्याने हे सगळं दृश्य बघितलं होतं. हे बघितल्यानंतर त्याला हसू आलं. तर इथं 2 गोष्टी आहेत की मॉकरी पण आहे, म्हणजे, आणि दुसरं जे आहे की एक अम्युझिंग पण आहे. अम्युझिंग म्हणजे काय, पोलीस तिथं हे जे सीन सगळं बघितलं तर तो हसला आणि तिथून निघून गेला. पोलिसमॅन हू स्टूड बिफोर ड्रग स्टोअर 2 doors अवे लाफ्ड अँड वॉक डाऊन द स्ट्रीट. म्हणजे इथं पण पोलिसांनी त्याला पकडलं नाही, तर काय केलं, त्याची ही परिस्थिती बघून वेटरने त्याचे जे हाल केले होते, हे हाल बघून तो हसला आणि हसून निघून गेला. त्याला काही बोलला नाही, अरेस्ट केला नाही, काही नाही. सोपी वॉज सीज्ड विथ अ सडन फिअर दॅट सम ड्रेडफुल एन्चantment हॅड rendered him immune to arrest. What Sophie feel that there is definitely there is some magical power is there, that is not allowing him to be get arrested. म्हणजे त्याला असं वाटलं की नक्की कुठली तरी जादुई शक्ती आहे. एन्चantment अ मॅजिकल पॉवर, जादुई शक्ती, एक जादुई शक्ती आहे जे की त्याला अरेस्ट होऊच देत नाही, प्रतिकार करते त्याचा. ह्युमन मीन्स प्रतिकार शक्ती आपली असते ना, त्याला म्हणतो. अशी काही जादू शक्ती आहे की त्याला अरेस्ट होऊच देत नाही. ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक अँड वेन ही केम अपॉन अनदर पोलिसमॅन लॉंगिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ अ ग्लिटरिंग थिएटर, ही कॉट ॲट द इमिडिएट स्ट्रॉ ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट. त्याच्या मनात आलं की नक्की काहीतरी जादुई शक्ती जे की मला काही करून मला अरेस्ट होऊच देत नाही. तो पॅनिक झाला आणि तिथून पुढं जायला लागला. तर तिथं एक थिएटर होतं. ग्लिटरिंगमध्ये बरेचसे लाईट वगैरे होते, शायनिंग म्हणतो आपण त्याला ग्लिटरिंग म्हणजे. तर तिथे एक थिएटर होतं आणि त्या थिएटरच्या इथं एक पोलीसवाला उभा होता. ही वॉज लॉंगिंग मीन्स व्हॉट वी कॅन से स्टँड ऑर सिट इन अ रिलॅक्स्ड वे. आरामात तो तिथं एक पोलिसमॅन थांबला होता. कुठं, तर एका थिएटरच्या समोर. ग्लिटरिंग, शायनिंग म्हणजे एक चमकदार असं थिएटर होतं, तिथं तो एक पोलीस थांबला होता रिलॅक्स मॅनरमध्ये. ही कॉट ॲट द इमिडिएट स्ट्रॉ ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट. तर इथं काय, आता याचं मिनिंग पण विचारू शकताल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ही कॉट ॲट द इमिडिएट स्ट्रॉ ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट, ह्याचं मिनिंग ही होऊ शकतं. तर कसं होतं, ॲक्च्युली सोपी वॉन्टेड टू बी अरेस्टेड बाय पोलिसमॅन अँड इम्प्रिझन्ड, but his attempt was unsuccessful, or attempts were unsuccessful. When he saw a policeman longing in front of a theater, an idea struck him. He felt that if he shouted, screamed and made a lot of noise,
he would be arrested for misbehaving in dangerous and disturbing way. ओके, तर आता ते अँड ऑफकोर्स व्हॉट विल द अल्टिमेट रिझल्ट, ही वुड बी पुट इन जेल. तर ही कॉट अन आयडिया ऑफ इमेज स्ट्रॉ मीन्स he had made numerous attempts previously, but he was not successful to caught up and go into the jail. So when he saw the policeman once again in front of glittering theater, an idea struck him that if he does some illegal act, if he starts shouting like an mad fellow with a very or howling or with anger and for misbehaving or misconduct, the policeman will catch him and put him in the jail. तर हे जे आहे, अँड आयडिया स्ट्रक हिम इमिडिएटली वेन ही सॉ अ पोलिसमॅन, दॅट इज कॉल्ड ॲज ही कॉट अन इमिजिएट स्ट्रॉ ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट. मीन्स इमिडिएटली ही गॉट अन आयडिया ऑफ हॅव्हिंग ऑफ बिहेविंग बॅडली ऑर मिसबिहेव डिसऑर्डरली. ओके, तर त्याच्या मनात अशी आयडिया आली की आता आपण काय करूयात, काहीतरी असं कृत्य करूयात की हे पोलीस आपल्याला पकडून जेलमध्ये टाकेल, जो की एक थिएटरच्या समोर उभा होता. On the sidewalk, Soapy began to yell drunken gibberish at the top of his harsh voice. He danced, howled, raved and otherwise disturbed the sky. On the तिथं जो साईडवॉक होता, जो छोटासा रोड होता तिथं, सोपी बिगॅन टू जोर जोरात ओरडायला लागला. येल मीन्स जोर जोरात ओरडणे. ऑन द साईडवॉक, आता विचार करा, एक रोड आहे, थिएटर आहे, थिएटरच्या समोर लोक आहेत आणि तिथं हा काय करतोय, पब्लिक प्लेसमध्ये जोर जोरात वेड्यासारखं ओरडायला सुरू करतोय. ही परिस्थितीच बघा कशी आहे, कोणालाही वाटेल हा वेडा आहे. सो ही बिगॅन टू येल ड्रंकन, एक दारू पिलेला माणूस कसं ओरडतो, मिसबिहेव करतो, अपशब्द वापरतो. तर ही बिगॅन टू येल ड्रंकन गेब्रिश मीन मिनिंगलेस स्पीच. काहीतरी एक मनात काहीतरी घ्यायचं आणि एकच गोष्ट नेहमी जोर जोरात आपलं बडबड करत राहायचं, मिनिंगलेस स्पीच, ज्याचं काही अर्थच निघत नाही. दॅट इज गेब्रिश, मिनिंगलेस स्पीच. So on the sidewalk, Soapy began to yell drunken gibberish at the top of his harsh voice. म्हणजे जोर जोरात, जेवढ्या जोरात ओरडू शकता होता तेवढ्या जोरात तो ओरडायला लागला आणि मिनिंगलेस, अर्थहीन गोष्टी तो बोलायला लागला. ही डान्स, विचार करा, भर चौकात आहे, तुम्ही नवी पेठमध्ये आहात, कुठंतरी बाजारपेठेत आहे आणि तिथे एक माणूस जोर जोरात ओरडायला सुरू करतो. दारू पिलेला माणूस जसं बिहेव करतो तसंच अर्थहीन गोष्टी बोलायला सुरू करतो, नाचायला सुरू करतो. Howled means was a long large sound, a long large sound, that is called as howled. For example, wolf and dog, they howl. रात्रीच्या वेळेस आपण बघतो काही कुत्रे वगैरे, they are howling. Then raved means what, we can call it as a very angrily when you are speaking, very wild and angry speaking, that is called as an raved. And otherwise disturb the sky. आसमान सर पर उठा लिया बोलते हैं ना, तर तो नाचायला लागला, जोर जोरात रोडायला लागला, मोठे सूर लावायला लागला बोलताना, अर्थहीन गोष्टी करायला लागला. सो ही स्टार्टेड हावलिंग, रेविंग अँड अदरवाइज डिस्टर्ब द स्काईज. द पोलिसमॅन मियरली ट्वेल्ड हिज क्लब, turned his back to Soapy and remarked to a citizen, "This is one of them yell lads celebrating the goose egg they gave to the Hartford College. Noisy but no harm, we have instruction to let them be." तर काय केलं तिथं, हे जेव्हा हा असं करायला लागला तर तिथं एक पोलीसवाला होताच. द पोलिसमॅन मियरली ट्वेल्ड हिज क्लब. ट्वेल्व मीन्स टर्न समथिंग राऊंड अँड राऊंड. ट्वेल्व मीन्स वॉट, असं गोल 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 हातामध्ये फिरवणे. क्लब म्हणजे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं, पोलिसाची काठी. पोलिसाची काठी आपण त्याला बॅटन म्हणतो, BATON, बॅटन ऑर स्टिक ऑफ अ पोलिस इज कॉल्ड ॲज अन क्लब. तो हातामध्ये तो काय करायला लागला, गोल 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 असं तो फिरवायला लागला स्टिक. अँड टर्न बॅक टू सोपी अँड रिमार्क टू सिटीजन. तिथं जे लोक उभारले होते त्यातल्या एका लोकांना तो म्हणाला, दिस इज वन ऑफ द येल लॅड्स, दिस इज वन ऑफ द येल लॅड्स. येल लॅड्स म्हणजे काय, येल हे युनिव्हर्सिटी आहे, एक लोकल कॉलेज आहे तिथलं, त्या युनिव्हर्सिटीमधलं. तिथले जे स्टुडंट्स आहेत, तो म्हणाला की हे आपल्या लोकल युनिव्हर्सिटीमधले लोकल कॉलेजचे स्टुडंट्स आहेत आणि ते काय करतायत, सेलिब्रेशन करतायत. कशाचं, तर त्याने हार्टफोर्ड कॉलेजला कुठल्या तरी गेममध्ये 0 स्कोरनी हरवलेला आहे. गूस एग्ज मीन्स वॉट, इट इज कॉल्ड ॲज अन स्कोर, 0 स्कोर इन अ गेम, 0 स्कोर इन अ गेम. फॉर एक्झाम्पल, फुटबॉल मॅच चालू आहे तर 5-0 हरवलं, हॉकी मॅच चालू आहे तर 3-0 हरवलं, त्याला आपण काय म्हणतो, दे सेलिब्रेटिंग द गूज एग दे गेव टू द हार्टफोर्ड कॉलेज. म्हणजे
त्याने एक समोर अजून एक दुसरं कॉलेज आहे हार्टफोर्ड, त्या कॉलेजला त्यांनी कुठल्या तरी गेममध्ये हरवलेलं आहे आणि त्याचं सेलिब्रेशन करत असेल हे आवाज करतात, पण कुठल्याही लोकांना हे काही इजा पोचत नाही. दे मेक नॉईज बट दे डू नॉट हार्म. वी हॅव इन्स्ट्रक्शन टू लेट देम हो. तर आम्हाला हे आमच्या वरच्या अधिकारी आहेत त्यांच्याकडून हे आम्हाला इन्स्ट्रक्शन मिळाले आहेत की ह्या स्टुडंट जे आहेत ते सेलिब्रेशन करतायत त्यांच्या विक्ट्रीचं दुसऱ्या कॉलेजवरती, हे कुणालाही इजा पोचत नाही. दे डोंट डू एनी हार्म टू पीपल, डोंट कॅच देम, लेट इट बी. त्यांना सोडून द्या, त्यांना काहीही करू नका. डिस्कन्सोलेट means unhappy. Disconsolate means unhappy. Disconsolate, Soapy stopped his unwilling racket. Soapy stopped his unwilling. Unwilling means ineffective. त्याचं काही आउटपुटच नाही आहे. आणि रॅकेट म्हणजे काय, तुम्ही जेव्हा काहीतरी इलिगल काम करताना त्याला रॅकेट म्हणतं. आता हा इलिगल काम काय करत होता, जोरजोरात ओरडण्याचा. अनहॅपी सोपी स्टॉप्स हिज अनवेलिंग रॅकेट म्हणजे त्याच्यातून काही आउटपुट निघालेलं नाही आहे. इनएफेक्टिव्ह रॅकेट त्याने चालवलं होतं, त्याच्यामुळे तो काय झाला, खूपच निराश झाला, अनहॅपी. Would never a policeman lay hands on him? In his fancy, the island seemed an unattainable Arcadia. He buttoned his thin coat against the chilling wind. तो खूप नाराज झाला आणि त्याच्या मनात एक प्रश्न आला की कधीही पोलीस मला पकडणार नाहीत का? Would never a policeman lay hands on him? कधीच मला पकडणार नाहीत का? इन हिज फॅन्सी असा विचार करत तो म्हणाला की मला जिथं जायचं आहे, आर्केडिया मीन्स इट इज अ माउंटेनस प्लेस. आर्किडाचं ॲक्च्युअल मिनिंग काय होतं की इमेज ऑफ अ प्लेस ऑन द कंट्री साईड दॅट अ पर्सन वॉन्ट्स टू स्टे देअर. म्हणजे थंडीचे दिवस आहेत, लोकांना सुट्ट्या लागलेल्या आहेत, तर जेव्हा काहीतरी टुरिस्ट प्लेसवरती जातात, माउंटेनियस एरियामध्ये जातात आणि तिथं आरामदायी लक्झरी लाईफ जगतात ना, तर त्याला म्हणतो आर्किडिया. पण ही जागा कुठली आहे तर विंटर आयलँड म्हणजे जेल. तो म्हणतो की हे विंटर आयलँड जे आहे, जेल जे आहे, हे मला कधीही बहुतेक साध्य होणार नाही, मला कधीही तिथं जायला मिळणार नाही. तर खूप थंडी होती म्हणून त्याने आपले कोटचे बटन आहेत ते परत लावले आणि तो निघाला. इन अ सिगार स्टोर ही सॉ अ वेल ड्रेस्ड मॅन लाइटिंग अ सिगार ॲट द स्विंगिंग लाईट. ही हॅड सेट हिज सिल्क अम्ब्रेला बाय द डोर ऑन एंटरिंग. सोपी स्टेप्ड इनसाइड, grabbed the umbrella and sauntered off with it slowly. The man at the cigar light followed hastily. आता एक तिथं सिगार स्टोर होतं, आपले जसे पानटपरे वगैरे असतात तसे एक सिगारचं स्टोर होतं आणि तिथं एक एकदम व्यवस्थित नीटनेटकेपणे कपडे घातलेला माणूस आला. अ वेल ड्रेस्ड मॅन केम लाइटिंग अ सिगार ॲट द स्विंगिंग लाईट. तिथं एक स्विंगिंग लाईटमध्ये हलता डुलती एक लाईट होती, तिथं तो काय करता, आपली सिगार पेटवत होता. ही हॅड सेट हिज सिल्क अम्ब्रेला बाय द डोर ऑन एंट्रिंग. तर तिथं जो स्टोर आहे त्याच्या एंट्रन्सवरती त्याने आपलं काय केलं होतं, छत्री अम्ब्रेला तिथं डोरला तिथं उभा केली होती भिंतीला टेकून. सोपी स्टेप्ड इनसाइड, ग्रॅब द अम्ब्रेला. तेवढ्यात सोपीच्या मनामध्ये परत आयडिया आली की बाबा काय करूयात आता, आपले सगळे काही मी करतोय त्याच्यामध्ये मला काही साध्यच होत नाही, मला काय जेलमध्ये जाता येतच नाही, मी जे ठरवलं ते मला करता होतच नाही. मग तो आता त्याला अजून एक आयडिया आली की ह्याची छत्री घेऊन पळून जाऊया, असं दाखवूयात की पळून जातोय आणि हा माणूस मला पकडेल आणि पोलिसाच्या स्वाधीन करेल. ही हॅड अन आयडिया दॅट आय विल जस्ट पिक अप हिज अम्ब्रेला अँड रन अवे अँड ही विल कॅच मी अँड हँड ओव्हर टू पोलीस. सोपी स्टेप इन साइड, ग्रॅब द अम्ब्रेला अँड स्वॉन्टेड ऑफ विथ इट स्लोली. स्वॉन्टेड ऑफ मीन्स वॉट, वॉकड इन अ रिलॅक्स मॅनर. आता इथं बघा, स्वॉन्टेड म्हणजे काय, वॉकड इन अ रिलॅक्स मॅनर. आरामात तो छत्री घेऊन निघून जायला लागला, पळून नाही गेला. का पळून नाही गेला, कारण त्याला असं होतं की पळून गेल्यानंतर तो माणूस कशाला पकडणारच नाही. तर तो हळूहळू छत्री उचलली, हळूच गेला तिथं, त्यांनी छत्री उचलली आणि हळूहळू इन अ रिलॅक्स मॅनर ही वॉकड अवे विथ स्लोली. द मॅन ॲट द सिगार लाईट फॉलोड हॅस्टिली. मग त्या माणसाची नजर पडली की आपली छत्री घेऊन हा माणूस जातोय, तर तो घाई गडबडीने त्याच्या पाठीमागं जायला लागला. ही वेंट बिहाइंड हिम हॅस्टिली इन अ हरी. माय अम्ब्रेला ही सेड स्टर्नली. स्टर्नली म्हणजे काय, सिव्हिअर मॅनर, कडक आवाजात म्हणाला. माय अम्ब्रेला ही सेड स्टर्नली. ओ इज इट, स्नियर्ड सोपी, मॉकिंग स्टाईल, व्यंगमध्ये. ओ तुमची आहे का, असं म्हणतो ना आपण, ओ हो तुमची आहे. ओ इज इट, स्नियर्ड सोपी, ॲडिंग इन्सल्ट टू लार्सेनी. ॲडिंग इन्सल्ट टू लार्सेनी म्हणजे कसं झालं माहीत आहे का, इथं वेन यू हर्ट
the feelings of someone who has already hurt. It is called as an we are called as the adding insult to petty larceny. पेटी लार्सनीचं हे मिनिंग आहे. ओ इज इट स्नियर्ड सोपी ॲडिंग इन्सल्ट टू पेटी लार्सनी मीन्स वॉट फर्दर हर्ट फिलिंग. ओके अँड what we call make the situation more we call it as worse, situation made worse for that person. याचं मीनिंग परत सांगतो मी. ओ इज इट स्नियर्ड सोपी ॲडिंग इन्सल्ट टू पेटी लार्सनी मीन्स वॉट फर्दर हर्ट फिलिंग्स अँड मेक द सिच्युएशन वर्स. म्हणजे ऑलरेडी तो माणसाची छत्री गेली म्हणून तर त्याच्यासोबत वाईट घडलेलंच आहे आणि त्याच्यामध्ये अजून काय ॲड करतोय व्यंगमध्ये म्हणतोय हां ओ इज इट तुमची आहे का. म्हणजे समोरच्याचा ऑलरेडी परिस्थिती वाईट आहे, त्याचं जो हे आहे छत्री आहे त्याचा जो अम्ब्रेला आहे तो चोरीला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये ह्या परत अजून भर टाकतोय अशा वेगळ्या स्टाईलमध्ये बोलून. ओ इज इट म्हणतो तो. ओके वेल व्हाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन. आय टूक इट युअर अम्ब्रेला. व्हाय डोंट यू कॉल अ कॉप. देअर स्टँड्स वन ऑन द कॉर्नर. आता बघा ऑलरेडी तो माणसाची छत्री चोरीला गेलेली आहे, हा त्याच्या जो परिस्थिती वाईट आहे त्याच्यामध्ये अजून भर टाकतोय. ॲड इन्सल्ट टू पेटी लार्सनी. अजून त्याच्यामध्ये भर टाकतोय. तर काय भर टाकतोय म्हणजे तो त्याला म्हणतोय ते हां तुमची आहे का मग पोलिसांना बोलवा ना. हां मी तुमचा अम्ब्रेला घेतलेला आहे, तुमची छत्री मी घेतलेली आहे, तुम्ही पोलिसांना का बोलवत नाही. तो तिकडं पोलिसवाला थांबलाय बघा, बोलवा त्याला. दिस इज कॉल्ड ॲज अन ॲडिंग इन्सल्ट टू पेटी लार्सनी. ॲक्च्युअली लार्सनीचं मिनिंग होतं जेव्हा तुमचं काहीतरी सामान वगैरे पर्सनल प्रॉपर्टी चोरीला जाते तर त्याला लार्सनी म्हणतात. ऑलरेडी चोरी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये हा वेगळ्या स्टोनमध्ये त्याला बोलतो आहे व्यंग करत. बोलवा की पोलिसांना, मी तुमची छत्री चोरली आहे ना, बोला बोला कशाला थांबलायत. बघा तिकडं पोलिसवाला थांबलाय, त्याला बोलवा. द अम्ब्रेला ओनर स्लोड हिज स्टेप्स. सोफी डिड लाईकवाईज with a premonition that luck would again run against him. The policeman eyed at the two curiously. आता जेव्हा तो माणूस त्याच्याकडे आला तर तो काय म्हणाला, तुमची आहे का छत्री. ओ तुमची छत्री आहे, मग बोला की पोलिसांना. त्याला पकडू द्या मला, तिथं थांबलाय बघा. आणि असं म्हणल्यानंतर तो जो माणूस होता ज्याचं अम्ब्रेला याने चोरी करून जात होता, दॅट द पर्सन हुज अम्ब्रेला इट वॉज सपोज टू बी हिज अम्ब्रेला, ही स्लोड डाऊन. त्याची गती कमी झाली. सोफी डीड लाईकवाईज. मग सोफी पण काय केली, आपली जे चालायची गती होती ती थोडीशी कमी केली. ही ऑल्सो स्लोड डाऊन लिटिल बिट विथ अ प्रीमॉनिशन. प्रीमॉनिशन्स म्हणजे मीन्स वॉट अ फिलिंग इन ॲडव्हान्स. जसे की त्याला एक पूर्वसूचना मिळाली, त्याला लगेच लक्षात आलं की नक्कीच परत नशीब माझं साथ देणार नाही. कारण ज्या व्यक्तीचं तुम्ही सामान चोरलं आहे तो व्यक्ती तर तुमच्या पाठीमागं जोरजोरात पळत यायला पाहिजे किंवा पकडायचं त्याने प्रयत्न करायला पाहिजे. तर उलट झालं, समोरचं माणसं हळू झाला. ही स्लोड डाऊन अँड धिस गिव्ह हिम दिस व्हॉट वी कॉल फिलिंग इन ॲडव्हान्स दॅट वन्स अगेन आय थिंक सो माय लक इज नॉट विथ मी, द पोलिसमॅन आर नॉट गोइंग टू कॅच मी. आणि तिथंच पोलिसमॅन थांबलेला आहे. तो ह्या दोघांकडे उत्सुकतेने बघत आहे की ह्यांचं काय चाललं आहे त्याला कळालं आहे. ह्या दोघांकडे तो उत्सुकतेने बघत आहे. द पोलिसमॅन आयड ॲट द टू क्युरियसली. आता बघा समोरचा माणूस काय उत्तर देतो आहे. म्हणजे ज्याचं अम्ब्रेला याने घेतलं होतं ना, ज्याची छत्री याने घेतली होती तो व्यक्ती. ऑफकोर्स सेड द अम्ब्रेला मॅन. वेल यू नो हाऊ दीज मिस्टेक्स ऑकर इफ इट्स युअर अम्ब्रेला. आय होप यू विल एक्सक्यूज मी. आय पिक्ड इट अप दिस मॉर्निंग इन अ रेस्टॉरंट. इफ यू रेकॉग्नाइज इट ॲज युअर्स व्हाय आय होप यू विल. आता इथं बघा मनात काय आहे सोफीच्या, की अम्ब्रेला का चोरलं आहे त्यांनी, ती व्यक्ती याव आणि मला पकडाव आणि पोलिसांच्या स्वाधीन करावं. तर जेव्हा हा म्हणाला जावा पोलिसांना बोला, सोफीने जेव्हा सांगितलं तुम्ही कशाला थांबलाय, जावा पोलिसांना बोलवा, तिथं समोर पोलीस आहे बघा, मला पोलिसांच्या स्वाधीन करा. तर तो हळू झाला, समोरची व्यक्ती ती हळू झाली चालत चालत आणि तो म्हणाला ओ ऑफकोर्स सेड द अम्ब्रेला मॅन. वेल यू नो हाऊ दिस मिस्टेक्स ऑकर्स इफ इट्स युअर्स अम्ब्रेला. हां तुम्हाला माहिती आहे कधीतरी असे चुका होऊन जातात, हे तुमचा अम्ब्रेला आहे ना, असे काहीतरी माणसाकडून चुका होऊन जातात आणि तुम्ही समजू शकाल की असे चुका होऊन जातात. आय होप यू विल एक्सक्यूज मी. तुम्ही मला माफ करा असं मला वाटतं आहे. सकाळीच मी हे एका रेस्टॉरंटमधून हे अम्ब्रेला चुकून घेतला होता आणि हे तुमचं निघालं.
इफ यू रेकग्नाइज इट ॲज युअर्स वाय आय होप यू विल. तो म्हणतो की की तुम्हाला माहिती आहे अशा चुका होऊन जातात. सकाळीच एका रेस्टॉरंटमध्ये मी तो आंब्रेला आहे, तो जी छत्री आहे ते मी उचलली आणि मला तुम्ही माफ करताल अशी माझी अपेक्षा आहे. हे तुमचं आंब्रेला असेल तर असेल का, हे तुमचंच असेल असं तो म्हणाला. नाव सी द रिस्पॉन्स. ऑफकोर्स इट्स माइन सेड सोपी सॅवेजली. परत नशिबाने साथ दिली नाही. समोरची व्यक्ती, त्याला वाटलं होती की समोरची व्यक्ती काय करेल, पोलिसांच्या स्वाधीन करेल. असं काय घडलं नाही. उलट तो म्हणाला माझ्याकडून चुकून सकाळी एका रेस्टॉरंटमधून हे आंब्रेला घेतलं गेलं. मला आशा आहे तुम्ही समजून घेताल. आय होप यू विल अंडरस्टँड बाय मिस्टेक आय हॅव टेकन फ्रॉम वन ऑफ द रेस्टॉरंट दिस आंब्रेला हॅज टेकन अँड होप यू विल एक्सक्यूज मी, यू विल फॉरगिव्ह मी, अँड इफ दिस इज युअर अम्ब्रेला अँड व्हाय इफ दिस इज युअर्स ओनली, ही सेड. आता असं म्हटल्यानंतर सोपी म्हणाला ऑफकोर्स इट्स माइन सेड सोपी सॅवेजली. सॅवेजली मीन्स वॉट, अनकंट्रोल मॅनर. त्याला राग आलेला ॲक्च्युली समोरच्या व्यक्तीचा आणि स्वतःच्या नशिबाचाही, की बाबा हे काय आहे. आणि अशा रागारागात तो म्हणाला हो हो माझंच आहे, ऑफकोर्स इट्स माइन, ही सेड इन अ सॅवेजली. सॅवेजली मीन्स व्हायलेंट अनकंट्रोल्ड मॅनर. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड मीन्स वॉट, तो माघार निघून गेला. तो जो व्यक्ती होता ज्याचा अम्ब्रेला याने उचललं होतं, तो व्यक्ती तसं हा अम्ब्रेला ह्याला देऊन टाकलं आणि तो निघून गेला. द पोलिसमॅन हरीड टू असिस्ट अ टॉल ब्लॉन्ड इन अन ओपेरा क्लॉक अक्रॉस द स्ट्रीट इन फ्रंट ऑफ अ स्ट्रीट कार दॅट वॉज अप्रोचिंग 2 blocks अवे. आता एक दृश्य दिलेलं आहे की तो जो पोलिसमॅन या दोघांकडे लक्ष होतं की आता ह्या दोघांमध्ये काय होतं, काहीतरी गडबड चालू आहे दोघांमध्ये. आणि शेवटी काय झालं तर त्याने अम्ब्रेला त्याला परत देऊन टाकलं आणि सोपीने त्या अम्ब्रेला घेतलं, तर मॅटर सॉल्व्ह झालं आहे. त्यानंतर पोलिसमॅन काय केला, तर तिथंच एक टॉल ब्लॉन्ड म्हणजे काय, अ पर्सन विथ पेल येल्लो हेअर. फॉरेनमध्ये जे आपण शक्यतो बघतो ना, तर एक गोल्डन कलरचे हेअर्स वगैरे असतात त्यांचे, पेल येलो कलरचे हेअर्स असतात, केस जे असतात ते. तर तिची अशीच एक व्यक्ती होती. कशामध्ये, ओपेरा क्लॉकमध्ये. ओपेरा क्लॉक म्हणजे काय, अ रिच आउटर गारमेंट वॉर्न ओव्हर क्लोथ्स. आपण फॉरेनमध्ये वगैरे शक्यतो बघतो की लेडीज वगैरे जे आहेत त्यांचे जे रिच क्लोथ्स असतात त्याच्यावरती कवरिंग म्हणून एक लांब लचक कोटसारखं घालतात. एकदम लांब लचक पूर्ण बॉडीला ते कव्हर करतं, त्याला क्लोक म्हणतो आपण. आउटर गारमेंट टू प्रोटेक्ट द इनर क्लोथिंग्स, त्याला आपण क्लोक म्हणतात. सो देर वॉज अ टॉल ब्लॉन्ड इन अन ओपेरा क्लॉक मीन्स वॉट, अ रिच आउटर गारमेंट वॉर्न ओव्हर क्लॉथ्स. म्हणजे आपण एक बुरखासारखं म्हणू शकतो, पण खूप रिच क्वालिटीचं होतं ते, त्याला आपण ओपेरा क्लॉक म्हणतो. The policeman hurried to assist a tall blonde in opera clock across the street in front of a streetcar that was approaching 2 blocks away. तर त्या कुठल्या तरी व्यक्तीला, ती शक्यतो हे जे टॉल ब्लॉन्ड इन ओपेरा क्लॉक असतात हे लेडीज असतात, तर तिला काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, तर पोलीस त्या व्यक्तीला किंवा त्या लेडीला मदत करण्यासाठी तिकडं निघून गेला. ओके, आता पुढचं घेऊयात आपण. सोपी वॉक्ड ईस्टवर्ड थ्रू अ स्ट्रीट डॅमेज्ड बाय इम्प्रूव्हमेंट्स. तर तिथून काय, तिथून निघून गेला कुठं, ईस्ट रोड जे आहे ईस्टवर्ड तो निघून गेला थ्रू अ स्ट्रीट डॅमेज बाय इम्प्रूव्हमेंट्स. म्हणजे काहीतरी रस्त्याचं काम चालू होतं, कशासाठी तर दुरुस्तीचं काम चालू होतं, त्यामुळे ते डॅमेज झालं होतं, खोदकाम वगैरे होतं ना तसं. सोपी वॉक्ड ईस्टवर्ड थ्रू अ स्ट्रीट डॅमेज बाय इम्प्रूव्हमेंट्स. ही हर्ल्ड द अम्ब्रेला अँग्रीली इन टू द एक्सकॅव्हेशन. हर्ल्ड म्हणजे काय, जोरात फेकून देणे. आता तो रागात होता, पोलीस सर्वांना पकडण्यात, ते छत्रीचं याला तर काय उपयोग नव्हतं. सो ही हर्ल्ड द अम्ब्रेला अँग्रीली इन टू अन एक्सकॅव्हेशन उत्खनन. रोडचं काम चालल्यानंतर जे खड्डे वगैरे मारलेले असतात ना, त्या खड्ड्यामध्ये त्याने जोरात ते अम्ब्रेला फेकून दिला. ही मटर्ड अगेन्स्ट द मेन हू वेअर हेल्मेट्स अँड कॅरी क्लब्स बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस. दे सीम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू नथिंग रॉंग. आता ह्या पोलिसांचं पण राग यायला लागला, तर त्यांच्याबद्दल काहीतरी मनातल्या मनात रागात तो बोलायला लागला. सो ही मटर्ड अगेन्स्ट द मेन हू वेअर हेल्मेट्स अँड कॅरी क्लब्स. बघा, द पर्सन्स हू वेअर हेल्मेट्स अँड कॅरी क्लब्स मीन्स, क्लब्स म्हणजे तुम्हाला सांगितलं ना मी, बॅटन, स्टिक.
आणि हेल्मेट, पोलीस लोक जे असते हेल्मेट घालतात आणि काय करतात, हातामध्ये ती काठी असते. असं लोकांचा तिरस्कार यायला लागला, राग यायला लागला आणि त्यांच्याबद्दल तो बडबड बडबड करत निघून गेला. का? ही स्पोक्ड अगेन्स्ट देम बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस. त्याला असं वाटत होतं की हे लोकांनी मला पकडावं, पण त्या लोकांना असं, पोलिसांना असं वाटत होतं की हा तर राजा आहे आणि ह्या काही चूक करू शकत नाही. म्हणजे परिस्थिती अशी होती की हा चुकांवर चुका करून जात होता, इल्लिगल कामे करत जात होता आणि लोक तर ह्याला आणि पोलीस तर ह्याला पकडतच नव्हते. म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झाली होती की हा राजा आहे आणि राजा तर कधी चूक करूच शकत नाही, अशी याची परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणजे पोलिसांच्या नजरेत हा राजा आहे आणि राजा तर प्रेसिडेंट आहे, राजा आहे आणि याच्याकडून तर कधी चूक होऊ शकत नाही आणि पोलीस त्याला पकडतही नव्हते. अशी त्याची, असं पोलिसांच्या समोर याची इमेज तयार झाली होती किंवा अशी परिस्थिती निर्माण झाली होती की पोलीस ह्याला पकडतच नव्हते, जेणेकरून हा राजाच आहे. इट सीम टू हिम लाईक अ रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू नथिंग रॉंग. बरोबर आहे. म्हणजे इथं क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं, सोफी वॉज अँग्री बिकॉज वेन ही, ह्याचं रिझन काय देणार तुम्ही? सोफी वॉज अँग्री बिकॉज वेन ही वॉन्टेड टू फॉल इन टू क्लचेस ऑफ द पोलिसमॅन इन ऑर्डर टू गेट अरेस्टेड, बट दे सीम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू नथिंग रॉंग. तो काहीतरी कृत्य करून पोलिसांनी त्याला पकडावा असं विचार करत होता, पण पोलीस पोलीस तर ह्याला असं समजत होते की जसं जेणेकरून हा राजाच आहे आणि राजाकडून तर कधी चूक होऊ शकत नाही. याचा आन्सर आपल्याला असं लिहायचं आहे. ओके. ॲट लेंथ सोफी रीच्ड वन ऑफ द ॲव्हेन्यूज टू द ईस्ट. मग तो थोडंसं चालत पुढं गेला आणि ईस्टला जे अजून एक हे आहे, ॲव्हेन्यूज म्हणजे वाईड रोड. ॲव्हेन्यू म्हणजे वाईड रोड, मोठं रोड. ॲट लेंथ थोडंसं पुढं चालत गेला आणि एक मोठं रोड आलं. वन ऑफ द एव्हेन्यूज टू द ईस्ट वेर द ग्लिटर अँड टर्मॉइल वॉज बट फेंट. बघा, ॲट लेंथ सोफी रीच्ड वन ऑफ द ॲव्हेन्यू म्हणजे एक मोठंसं रोड आहे, वाईड रोड आहे, रुंद रोड आहे. तिथं तो गेला कुठं? ईस्टला. वेर द ग्लिटर अँड टर्मॉइल वॉज बट फेंट. म्हणजे ग्लिटर म्हणजे काय? जे एक बाजारपेठमध्ये झगमग असते, सगळे लाईट असतं, एवढं असं तिथं लाईट वगैरे जास्त नव्हते. आणि डिस्टर्बन्स, टर्मॉइल मीन्स डिस्टर्बन्स. आता लोक जास्त नाहीत, गाड्या जास्त नाहीत, तिथं डिस्टर्बन्स पण काय जास्त नाही आहे, फेंट आहे, कमी आहे. ही ड्रॅग्ड हिमसेल्फ टुवर्ड्स मॅडिसन स्क्वेअर फॉर दी होमिंग इन्स्टिंक्ट सर्वाइव्ज इवन वेन द होम इज अ पार्क बेंच. जेव्हा आता हे सगळे त्याने अटेम्प्ट केले काहीतरी करून पोलिसांनी पकडा, हे सगळं फेल झालं, तर त्या ईस्टवर्ड गेला. तिथं रोड शांत आहे, जास्त गजबजलेलं नाही आहे. there is and the turmoil was felt means there is very less disturbance was there because very less peoples and very less vehicles were there. मग ही ड्रॅग्ड हिमसेल्फ टुवर्ड्स मॅडिसन स्क्वेअर. मग तो पुढं काय केला? मॅडिसन स्क्वेअर जो एरिया आहे तिकडं तो आपोआप पुढं जात गेला. जसं आपण संध्याकाळ झाली, रात्रीचे 8 वाजले 7 वाजले की आपण आपोआप आपल्या घरचा रस्ता पकडतो का नाही? आपल्याला सांगावं लागतं का इथून तिकडं जावा, इकडून लेफ्ट घ्या, राईट जा, आपण आपल्या घरी बरोबर जातोच. So what is given? He dragged himself towards Madison Square for the homing instinct survives even when the home is a park bench. Homing instinct म्हणजे काय? ॲबिलिटी टू फाइंड अ वे होम. आपला घरचा रस्ता आपण सांगायची गरज नाही, आपल्याला सापडतंच. भरही आपलं घर ते काय असेल, कुठल्या पार्कचं बेंच असेल. सुरुवातीला सांगितलं होतं ना मी, सोफी कुठून निघाला? तर एक पार्क आहे, तिथं बेंच आहे, त्या बेंचपासून तो निघाला आहे. त्याच्या मनात त्या बेंचवर तो बसलेला असतो, त्या मनात विचार होतो की आता थंडी येणार आहे कडाक्याची, आपल्याला काहीतरी करून त्या विंटर आयलँडमध्ये जेलमध्ये जायला पाहिजे. मग ह्याचं घर काय होतं? ह्याला घर नव्हतंच, तो जो पार्कमध्ये बेंच होतं तेच त्याचं घर होतं आणि तो बरोबर त्या दिशेने निघाला. जरी ते बेंचच त्याचं घर आहे तरी शेवटी त्यासाठी ते एक घरच आहे आणि त्या दिशेने तो निघाला. त्याला आपण म्हणतो काय? होमिंग इन्स्टिंक्ट, ॲबिलिटी टू फाइंड a way to your home. But on an unusual quiet corner, Sophie came to a standstill. Here was an old church, quaint and rambling and gabled. Through one violet-stained window, a soft light glowed, where, no doubt, the organist loitered over the keys, making sure of his mastery of the coming Sabbath anthem. For there drifted out to Sophie's ears sweet music that caught and
held him transfixed against the convolutions of the iron fence. इथं काय आता बट ऑन अन अनयुज्युअल क्वाईट कॉर्नर. इथं दिलेलं आहे आता बट ऑन अनयुज्युअल क्वाईट कॉर्नर म्हणजे कोपरा. एक रोड आहे तिथं एका कोपऱ्यामध्ये, तिथं तो आला. सोपी केम टू स्टँड स्टील. स्टँड स्टील म्हणजे काय, स्लो डाऊन अँड फायनली स्टॉप. चालत 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 आला आणि हळूहळू तो त्याचं स्पीड कमी झालं आणि तो एका ठिकाणी एका कॉर्नरवर एका कोपऱ्यामध्ये तो स्थिरावला. अनयुज्युअल क्वाईट कॉर्नर. ती खूप शांतता होती, काही आवाज नव्हतं, काय नाही. तिथं तो येऊन अचानकपणे तिथं थांबला. हिअर वॉज अन ओल्ड चर्च. एक जुना चर्च होता तिथं. क्वेंट अँड रॅम्बलिंग. क्वेंट म्हणजे काय, ओल्ड बट अट्रॅक्टिव्ह. ओल्ड आहे, जुनं आहे, पण अट्रॅक्टिव्ह आहे. त्याला आपण क्वेंट म्हणतो. क्वेंट म्हणजे काय, ओल्ड अँड अट्रॅक्टिव्ह. आपल्या सोलापूरमध्ये पण जे महानगरपालिकाची बिल्डिंग आहे ते क्वेंटच म्हणू शकतो. ओल्ड आहे पण अट्रॅक्टिव्ह आहे. आपल्याला बघितलं किती छान वाटतं ते. अँड रॅम्बलिंग अँड गॅबल्ड. रॅम्बलिंग म्हणजे काय, लेंदी, लांबलचक, त्याला रॅम्बलिंग. अँड गॅबल्ड. गॅबल्ड मीन्स वॉट, वी कॅन कॉल्ड ॲज दी अप्पर पार्ट ऑफ अ वॉल. तुम्ही जर चर्च वगैरे बघितला तर वरच्या बाजूला किंवा फॉरेनमध्ये घरं असतात, वरच्या बाजूला एक त्रिकोण असतं, आपल्यासारखं प्लेन रूफ नसतं त्यांचं. अ ट्रायंग्युलर अप्पर पार्ट ऑफ अ वॉल, त्याला आपण गॅबल्ड म्हणतो. ट्रायंग्युलर अप्पर पार्ट ऑफ अ वॉल. तर तिथे काय होतं, तो अचानकपणे एका ठिकाणी थांबला. तो कॉर्नर होतं आणि तिथंच थांबला. तर काय होतं, तिथं एक जुनं चर्च होतं, खूप ॲट्रॅक्टिव्ह, जुनं पण ॲट्रॅक्टिव्ह, अँड व्हेरी लेंदी अँड ऑल्सो गॅबल्ड. गॅबल्ड मीन्स ट्रायंग्युलर अप्पर पार्ट ऑफ अ वॉल. थ्रू वन विंडो स्टँड, थ्रू वन व्हायलेट स्टेन विंडो अ सॉफ्ट लाईट ग्लोड. तिथून एक सॉफ्ट लाईट, एका व्हायलेट स्टेन विंडो आहे, काच, व्हायलेट कलरची काच आहे, त्याच्यातून अंधूक प्रकाश बाहेर येत होता. नो डाऊट द ऑर्गनिस्ट लॉयटर्ड ओव्हर द कीज. लॉयटर्ड ओव्हर द कीज म्हणजे काय, तो मेकिंग शुअर ऑफ हिज मास्टरी ऑफ द कमिंग सब्बाथ अँथम. म्हणजे काय, तिथं एक ऑर्गन होतं, म्युझिकल ऑर्गन आहे, त्याच्यावरती तो काय करत होता, तर सूर लावायचा प्रयत्न करत होता. लाईटेड म्हणजे निवांत आरामपणाने उभा राहून तिथं तो कीजचं यूज करून काहीतरी म्युझिक प्ले करण्याचा तो प्रयत्न करत होता. ओके. स्टँड अँड he was standing there very quietly, very still, and trying to work out over the keys so that the correct music should come out from the musical instrument. तो जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही पियानो घेऊ शकता किंवा दुसरं कुठलं तरी हे घेऊ शकता म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. त्याच्यावरती तो काय करत होता, तर ट्राय करत होता. ही वॉज मेकिंग शुअर ऑफ हिज मास्टरी ऑफ द कमिंग सब्बाथ अँथम. आता सब्बाथ अँथम म्हणजे काय, ॲक्च्युली आठवडाभर काम केल्यानंतर लेबर लोक वगैरे जे काम करतात आठवडाभर, त्याच्यानंतर जेव्हा ते रेस्ट घेतात तर त्यासाठी हे अँथम लिहिलेलं असतं. आणि हे शक्यतो काय असतं, व्हॉट वी कॉल्ड ॲज संडे. ख्रिश्चन लोक आहे, हे संडे काय करतात, तर फ्रायडे टू सॅटर्डे ते काम करतात, त्यानंतर ते संडेला आहे तर तिथं ते सब्बाथ अँथम म्हणतात. तर सब्बाथचं मिनिंग काय, ॲक्च्युली अ डे ऑफ रिलिजियस ऑब्झर्वन्स अँड ऑब्स्टिनन्स फ्रॉम वर्क केप्ट बाय ज्यूइश अँड ख्रिश्चन्स. अ डे ऑफ रिलिजियस ऑब्झर्वन्स, एक स्पेशल डे ऑब्झर्व केला जातो. आणि कोणासाठी, तर शक्यतो जे आठवड्याभर जे काम करतात लोक, तर त्यांना पण आराम मिळाला पाहिजे म्हणून हे संडेला सेलिब्रेट केलं जातं. तर ख्रिश्चनमध्ये संडे आहे आणि ज्यूइश लोक जे आहेत त्यांच्यामध्ये ते आहे सॅटरडे. अ डे ऑफ रेस्ट अँड प्रेयर आपण शॉर्टमध्ये म्हणू शकतो. व्हॉट इज अ सब्बाथ अँथम. सब्बाथ म्हणजे काय, ॲक्च्युली सब्बाथचं मिनिंग काय, अ डे ऑफ रेस्ट अँड प्रेयर. आणि रेस्ट कधी करणार, आठवडाभर काम करून संडेला रेस्ट करतात आणि तेव्हा जे प्रेयर म्हटली जाते त्याला सब्बाथ अँथम असं आपण म्हणतो. आणि अँथमचं ॲक्च्युली काय असतं, अँड अपलिफ्टिंग सॉन्ग. तुमच्यामध्ये जे पॅट्रिऑटिझम आहे, चांगले तुमच्यामध्ये जे क्वालिटीज आहेत त्यांना रेस करण्यासाठी जे सॉन्ग असतं त्याला आपण अँथम म्हणतो. आपलं नॅशनल अँथम, आपलं नॅशनल अँथम जेव्हा लागतं, so we have a different kind of feeling for our nation, that is called as an anthem. They uplift our feelings, that is an uplifting song. तर एक माणूस तिथं काहीतरी एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे तिथं तो प्ले करतोय आणि चांगले सूर आणण्याचा प्रयत्न करतोय. कशासाठी, तर संडेला जो अँथम प्ले करायचा आहे त्याच्यासाठी तो प्रॅक्टिस करत आहे.
For they drifted out to Sophie's ear sweet music that caught and held him transfixed against the convolutions of the iron fence. आता तो जिथं जाऊन ते एका कॉर्नरला उभा राहिला एका कोपऱ्याला आणि तिथून त्याला काय झालं, एक एकदम स्वीट असं म्युझिक त्याच्या कानावरती पडलं. दॅट वॉज द म्युझिक ऑफ अन सबाथ अँथम. द पर्सन वॉज ट्राईंग टू प्ले द सबाथ अँथम, ऑर मे बी ही वॉज प्रॅक्टिसिंग अ सबाथ अँथम. आणि तिथून हे स्वीट म्युझिक त्याच्या कानावरती पडलं. सो ही वॉज ट्रान्सफिक्स्ड अगेन्स्ट द कन्व्होल्युशन. ट्रान्सफिक्स मीन्स व्हॉट? अनेबल टू मूव्ह ड्यू टू सम सरप्राईज ऑर एक्साइटमेंट. हे म्युझिक ऐकल्यानंतर काय झालं, तो तिथंच स्तब्ध राहिला. ही वॉज स्टील, ही डिडंट मूव्ह ॲट ऑल. तो तिथंच उभा राहिला. कशाला? तर ते जे तारेचं कंपाऊंड होतं, कन्व्होल्युशन्स. कन्व्होल्युशन म्हणजे तारचं जाळं. कन्व्होल्युशन्स मीन्स कॉइल्स ऑर ट्विस्ट. आपण शॉर्टमध्ये म्हणू शकतो तार कंपाऊंड. तो कुठं उभा राहिला? तो तार कंपाऊंड आहे त्याला टेकून असतो, तिथं स्तब्ध राहिला. कशामुळं? ते जी म्युझिक त्याच्या कानावरती पडली, तर इमिजिएटली ते त्याच्या कानावरती ते म्युझिक पडल्यानंतर तो तिथंच उभा राहिला न हलता. आणि कुठं उभा राहिला? तर तार कंपाऊंडला टेकून उभा राहिला. The moon was above, full and radiant. Vehicles and pedestrians were few. Sparrows twittered sleepily in the eaves, or a little while the scene might have been a country churchyard. तर काय होतं, संध्याकाळची वेळ आहे. द मून वॉज अबव म्हणजे रात्र, ऑलमोस्ट रात्र झालेली आहे. ती चंद्रवरती आलेला आहे. फुल त्याच्या चंद्रातून प्रकाश येत आहे. आणि व्हेकल्स अँड पेडिस्ट्रियन्स वर खूप कमी तिथं गाड्याची आवाजावी आहे. आणि पायी चालत जाणारे लोकही खूप कमी. म्हणजे एकदम तर शांतता आहे, एकदम शांतता आहे. स्पॅरोज ट्विटर्ड स्लिपली इन द यूज म्हणजे काय? आपण जेव्हा हे कौलारूचे घरं बघतो, तर भिंतीच्या कोपऱ्याला कौलारू जिथं बाहेर येतो ना, तर तिथं एक जागा निर्माण होते. तिथं आपलं हे जे पक्षी लोक आहेत हे आपलं घरटं बनवतात, त्याला आपण यूज म्हणतो. तर स्पॅरोज ट्विटर स्लिपली इन द यूज, ऑर लिटल वाईल द सीन माइट हॅव बीन कंट्री चर्चयार्ड. चर्चयार्ड जे आहे म्हणजे चर्च आहे, त्याच्यासमोरला एकदम मोठंसं हिरवगार गार्डन आहे, खूप शांतता आहे आणि पक्ष्याचं एकदम बारीक आवाज येतोय, असं एक सीन होतं तिथं. अँड द अँथम, आणि अशा एकदम शांत वातावरणामध्ये लोकही कमी आहेत, रात्रीची वेळ आहे आणि चंद्र आहे वरती, आणि अशा याच्यामध्ये ते अँथम ह्याच्या कानावर पडतं. अँड द अँथम दॅट द ऑर्गॅनिस्ट प्लेड सिमेंटेड सोपी टू द अँड फेस. म्हणजे हे जेव्हा अँथम जे आहे, जे सॉन्ग आहे त्याच्या कानावरती पडलं, जो तो ऑर्गॅनिस्ट प्ले करत होता. म्हणजे ऑर्गॅनिस्ट म्हणजे काय? इन्स्ट्रुमेंटवरती जो ऑर्गॅनिस्ट तो अँथम प्ले करत होता, ह्याच्या कानावर पडलं आणि हे आयर्न फेन्सला एकदम टेकून न हलता तिथं उभा राहिला. फॉर ही हॅड नोन इट वेल इन द डेज वेन हिज लाईफ कंटेंट such things as mothers and roses and ambitions and friends and immaculate thoughts and colors. Immaculate mean clean and tidy thoughts. Clean, खूप चांगले विचार त्याच्या मनामध्ये होते. तर तो जेव्हा ते अँथम त्याच्या कानावरती पडलं, वेन दॅट अँथम जस्ट ही हर्ड दॅट अँथम ही वॉज ट्रान्सफिक्स. त्या आयर्न फेन्स जे आहे, जी तार कंपाऊंड आहे, त्याला तो तिथंच उभा राहिला न हलता. आणि त्याच्या लगेच तो आपल्या जुने दिवस त्याला आठवायला सुरू झाले. कुठले जुने दिवस? जेव्हा त्याचं आयुष्यही चांगलं होतं. हिज लाईफ वेअर, त्याच्या आयुष्यामध्ये पण तेव्हा आई, रोजेस मीन्स मे बी सम पर्सन हू वॉज मे बी ही इज लविंग और मे बी पार्ट ऑफ हिज लाईफ. हिज ॲम्बिशन्स, त्याला पण काही ध्येय होते, मित्र होते, आणि त्याच्यामध्ये चांगले विचारही होते. Immaculate thoughts and colors means what? Very clean and tidy thoughts in his minds. Means he was also, time was there, he was also like the common man, like the good persons, very he was having his mother, he was having friends, he was having good thoughts in his minds, he was having good ambitions. That reminded him what? ते जे अँथम जेव्हा ते ऐकलं, तर तेव्हा आपल्या जुन्या दिवसामध्ये गेला, जुने आठवणी त्याचे ताजा झाले. कारण त्या काळातही हे अँथम तो म्हणत असेल, ऐकत असेल, आणि हे अँथम जेणे तेव्हा हे शांत वातावरणामध्ये त्याच्या कानावर पडलं, तर तो आपल्या जुन्या दिवसात गेला. ही रिमेंबर्ड ऑफ हिज ओल्ड डेज वेर ही वॉज ऑल्सो नाईस गाय. ही वॉज ऑल्सो हॅव्हिंग गुड फ्रेंड्स, मदर्स, गुड थॉट्स इन हिज माइंड. द कंजंक्शन ऑफ सोपीज रिसेप्टिव्ह माइंड
receptive state of mind and the influences about the old church brought a sudden and wonderful change in his soul. Means what we call conjunction, this connection of Sophie's receptive state of mind. Receptive state of mind means the mind where you are ready to accept some changes. काही नवीन जर काही घडत असेल, काही आपल्याला घडत असेल किंवा चालत असेल, आपण त्याला ॲक्सेप्ट करतो. तर त्याला म्हणतो आपण काय, रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड. आणि आता नवीन काय घडतं आहे, तर ॲक्च्युली त्याला जुन्या आठवणी ताजा झालेत आणि त्याला आपले जेव्हा तो चांगला मनुष्य होता ते दिवस त्याला आठवायला लागलेत. तो रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंडमध्ये आहे. द कंजंक्शन, सो व्हॉट वी कॉल्ड ॲज दी कॉम्बिनेशन ऑर कनेक्शन ऑफ दिस रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड अँड इन्फ्लुएन्सेस अबाउट दी ओल्ड चर्च ब्रॉट अ सडन अँड वंडरफुल चेंज इन. त्याच्यामध्ये आत्म्यामध्ये, त्याच्या स्पिरिटमध्ये, त्याच्या सोलमध्ये एक अमुग्य बदल घडून आला. कशामुळं? बिकॉज ऑफ द रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड अँड ऑल्सो द इन्फ्लुएन्स ऑफ द ओल्ड चर्च. त्या चर्चमधून जो अँथम येत होता तो अँथममुळं आणि त्याचे जे रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड आहे त्याच्यामध्ये एक अचानक एक वंडरफुल चेंज घडून आलेला आहे. ही व्ह्यूड विथ रायझिंग हॉरर द पिट इन टू विच ही हॅड व्हॉट वी कॉल tumbled, the degraded days, unworthy desires, dead hopes, wicked faculties and base motives that made up his existence. He viewed with rising horror the pit into which he had tumbled. pit म्हणजे ॲक्च्युली काय असतं, खड्डा, अ लार्ज होल म्हणतो आपण त्याला, पीट म्हणतो. तर इथं काय झालं, त्याच्या डोळ्यासमोर एक भीतीदायक काळ उभा राहिला. ही व्ह्यूड विथ रायझिंग हॉरर, त्या डोळ्यासमोर एक भीतीदायक त्याचा जो जुना काळ होता तो उभा राहिला. जेव्हा तो द पीट इन टू विच ही हॅड टंबल्ड, म्हणजे आता ॲक्च्युली ह्या खड्ड्यात पडल्या अशातली गोष्ट नाहीत, ते जे त्याला जुने सवय लागले होते ते दिवस त्याला आठवायला लागले. द डिग्रेडेड डेज, ओके, द डिग्रेडेड डेज, द अनवर्दी डिझायर्स, डेड होप्स, विकेड फॅकल्टीज, हे जे त्याच्या मनामध्ये सगळे वाईट विचार होते. आता अलीकडचा जो काळ जगतोय, एक काय म्हणतो आपण त्याला, एक चोर म्हणून म्हणा किंवा जो इलिगल कामं करून तो जो जगतोय, हे जे दिवस आहेत त्याचे, हे त्याच्या डोळ्यासमोर आलेले आहेत. जेव्हा तो चुकीचे काम करतोय, चुकीचे कृत्य करतो, ही इज डुईंग ऑल इलिगल ॲक्ट्स, ही इज डुईंग ऑल रॉंग थिंग्स, ही वॉज हॅव्हिंग डेड होप्स. डेड होप्स म्हणजे काय, की चांगलं काय नाही, सगळं चुकीचंच. रिकेड फॅकल्टीज मीन्स व्हॉट, रिकेड फॅकल्टी मीन्स बॅडली डॅमेज व्हॉट वी कॉल्ड मेंटल अँड फिजिकल ॲबिलिटीज. फिजिकली अँड मेंटली पण तो खूप वीक झाला होता आणि त्याचे थॉट्स पण आहेत ते सगळे घाणेरडे झालेले होते. व्रेकल फॅकल्टीज त्याला म्हणतो आपण. बॅडली डॅमेज फिजिकल अँड मेंटल ॲबिलिटीज अँड बेस मोटिव्स. बेस मोटिव्स म्हणजे काय, पर्पज, हेतू. तर त्याचे पर्पज, त्याचे जे हेतू होते ते पण चांगले नव्हते. चांगले नव्हते म्हणजे काय, सध्याची परिस्थिती सांगतोय. त्याच्यासमोर आपल्या सध्या परिस्थितीचं एक चित्र उभं राहिलं, एक भयानक दृश्य उभं राहिलं. कशाचं, द पीट इन, तो असल्या वाईट परिस्थितीमध्ये तो ओढावला गेलेला आहे. द पीट इन टू विच हॅज टंबल्ड, त्याचे सगळे इच्छा आकांक्षा सगळे चुकीचे आहेत, तो काम करतोय ते चुकीचं आहेत, म्हणजे चांगलं काही त्याच्यामध्ये नाही आहे, हे सगळं चित्र त्याच्यासमोर उभं राहिलं. अँड ऑल्सो इन अ मोमेंट हिज हार्ट रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली टू दिस स्ट्रेंज मूड. आता दोन मूड आहेत त्याच्यामध्ये, बघितलात का, एक तर त्याला सध्याची परिस्थिती म्हणजे व्रेकेड फॅकल्टीज, अनवर्दी डिझायर्ड, डेड होप्स, हे बेस मोटिव्स, त्याचे हेतूज, हे एक आहे. आणि काय, जुनं अँथम ऐकल्यानंतर कुठली काय आठवलं होतं, तर त्याला जुने दिवस, आपली आई, मित्र, परिवार, चांगले गोष्टी, हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आलं होतं. आणि असल्या परिस्थितीत हिज हार्ट रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली टू हिज स्ट्रेंज मोड. थ्रिलिंगली मीन्स अ सडन एक्साइटमेंट. अचानकच काय झालं, हिज हार्ट, त्याच्या हृदयातून एक उत्तेजित, हिज हार्ट रिस्पॉन्डेड, एक त्याचं जो हृदय आहे तो उत्तेजित झाला आणि त्याच्यामधून त्याचं एक वेगळंच मूड निर्माण झालेला आहे. अँड ऑल्सो इन अ मोमेंट हिज हार्ट रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली टू दिस स्ट्रेंज मूड. आता हा जो सध्याला मनस्थिती आहे त्याच्यामध्ये त्याच्या हृदयातून एक वेगळी आवाज आलेली आहे. ओके, अ स्ट्रॉंग इम्पल्स मूड हिम. स्ट्रॉंग इम्पल्स मीन्स अ स्ट्रॉंग डिझायर, प्रेरणा म्हणू शकतो आपण. स्ट्रॉंग इम्पल्स मीन्स अ स्ट्रॉंग डिझायर. अ स्ट्रॉंग इम्पल्स मूड हिम टू बॅटल विथ दिस डेस्परेट फॅक्ट. एक काय झालं, एक स्ट्रॉंग डिझायर, एक प्रेरणा त्याच्यामध्ये त्याच्या हृदयातून उत्पन्न झाली
जे की ही जी परिस्थिती आहे द्विधा मनस्थिती आहे तिची, की आत्ताचा काळ आपला किती वाईट आहे, अगोदरचं किती होतं, हे दोन्ही जे त्याचे आहेत ह्याच्यामधून बाहेर येण्यासाठी जर त्याच्या काय झालं तर त्याच्या मनातून त्याच्या हृदयातून एक वेगळंच आवाज आलं त्याच्यातून. ओके, प्रेरणा मिळाली त्याला. आणि काय मिळाली बघा, हिज हार्ट रिस्पॉन्डेड. त्याच्या मनातून एक आवाज आली, प्रेरणा मिळाली त्याला. तर हिज हार्ट रिस्पॉन्डेड. ही वुड पुल हिमसेल्फ आउट ऑफ दी मिर अँड वुड मेक a man of himself again. He would conquer the evil that had enslaved him. There was a time he was young, yet he would resurrect his old eager and ambitions and pursue them without faltering. तर त्याच्या मनातून एक आवाज आली. काय आवाज आली, की ही जी वाईट परिस्थितीमध्ये आहे, ही वॉज पुल्ड हिमसेल्फ आउट ऑफ दिस मियर म्हणजे काय, वी कॅन कॉल इट ॲज एक अशी सिच्युएशन आहे, त्याला आपण मियर म्हणतो. अन अनप्लेझंट सिच्युएशन फ्रॉम विच इट इज डिफिकल्ट टू फ्री वन सेल्फ. आता तो हे गुन्हेगारी जगामध्ये तो जो आहे तिथून बाहेर पडणं एवढं सोपं नसतं, पण त्याच्या हृदयातून त्याच्या मनातून त्याच्या हार्टमधून एक आवाज आली आणि त्याने काय ठरवलं, की मी ही जी परिस्थिती आहे, मियर म्हणजे हे डेस्परेट व्हेरी अनप्लेझंट सिच्युएशन फ्रॉम व्हेअर इट इज डिफिकल्ट टू कम आउट, त्याला मियर म्हणतो. असली जी सिच्युएशन आहे जिथून ह्या गुन्हेगारी जगतातून बाहेर पडणं अवघड आहे, तिथून मी स्वतःला बाहेर आणेन, मी स्वतः माझ्या पायावर उभा राहीन. आय वुड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन मीन्स आय विल ट्राय टू बी द बेस्ट रिस्पॉन्सिबल वर्दी पर्सन. टू मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ मीन ट्राय टू बी अ what we call as the best person, to be responsible, to be worthy person, to be honest person. He decided he would conquer the evil. He would conquer the, ह्याच्या मनात हे पण जे चुकीचे विचार आहेत, वाईट विचार आहेत, त्याच्यावरती विजय मिळवेन आणि तो याच्यातून बाहेर निघेल. हे जे इव्हिल आहे, वाईट विचार जे त्याच्यावरती हवे झालेले आहेत, ह्याच्यातून स्वतःची सुटका करून घेईल. ही विल फ्री हिमसेल्फ फ्रॉम द इव्हिल. There was a time he was young and yet he would resurrect his old eager ambition. There was a time he was young yet. अजून तो म्हणाला की स्टील आय हॅव द टाईम, अजून पण माझ्याकडे वेळ आहे, तो काय एवढा म्हातारा झालेला नाही आहे, तो अजून यंगच आहे. ही वुड रिसरेक्ट हिज ओल्ड इगर. रिसरेक्ट मीन्स टू रिस्टोर. तो काय म्हणतो की माझे जे अगोदरचे भावना होते, जे विचार होते, त्यांना पुन्हा जागृत करेन मी. रिसरेक्ट, that is called as an resurrection, that is restore, त्याला रिस्टोर टू लाईफ. तो म्हणतो की अजून पण वेळ गेलेला नाही आहे, मी अजून पण एवढं एजेड झालेलं नाही आहे. आय एम स्टील यंग अँड आय वुड वन्स अगेन रिसरेक्ट, दॅट इज रिस्टोर माय ओल्ड इगर ॲम्बिशन्स. माझे जे ध्येय होते त्यांना मी परत जागृत करेन आणि त्यांना प्राप्त करण्याचा प्रयत्न करेन. परस्यू देम विदाउट फॉल्टरिंग. विदाउट फॉल्टरिंग मीन्स विदाउट लुझिंग स्ट्रेंथ. विदाउट फॉल्टरिंग मीन्स लुझिंग स्ट्रेंथ. विदाउट फॉल्टरिंग मीन्स विदाउट लुझिंग स्ट्रेंथ. तर मी याच्यातून माघार घेणार नाही आहे आणि मी माझे जे जुने दिवस आहेत ते परत मिळवेन. आय विल बी रिस्पॉन्सिबल, आय विल बी वर्दी पर्सन, आय विल बी गुड पर्सन इन द सोसायटी अँड आय विल स्टँड ऑन माय ओन फीट्स, असं त्याने विचार केला. बघा, सुरुवातीला काय विचार होते, काहीही करून मला जेलमध्ये जायचं आहे. आणि जेव्हा त्याने हे अँथम ऐकलं तर त्याचे पूर्ण कायापलट झालेली आहे, त्याचे विचार बदललेले आहेत. त्याचं मन परिवर्तन झालेलं आहे, हृदय परिवर्तन झालेलं आहे. देर इज चेंज इन हिज थॉट्स, देर इज चेंज इन द प्रोसेस ऑफ थिंकिंग अँड ही वॉन्ट्स नाव टू बी अ गुड पर्सन बट नॉट अ मॉरली बॅड पर्सन. दोज सोलेम बट स्वीट ऑर्गन नोट्स हॅड सेटअप अ रिव्होल्युशन इन हिम. त्याच्यामध्ये एक क्रांती आलेली आहे, क्रांती घडलेली आहे. कशामुळं, ते ज्याने ते काय म्हणतात अँथम जे त्याने ऐकलं, ते म्युझिकल नोट्स त्याच्या कानावर पडले आणि ते कानावर म्युझिकल नोट्स पडल्यानंतर त्याच्यामध्ये जे रूपांतर झालं, त्याच्या मनामध्ये जे रूपांतर झालं, तर त्याच्यामध्ये त्याच्या स्वतःमध्ये एक क्रांती घडवून आलेली आहे. दॅट इज रिव्होल्युशन इन हिम. बिकॉज ऑफ दोज स्वीट म्युझिकल नोट्स ऑफ द ऑर्गन देर वॉज अन ट्रेमेंडस चेंज इन हिज माइंड, इन हिज हार्ट ॲज अ पर्सन. अँड देन ही डिसाइडेड tomorrow he would go into the roaring downtown district and find work. A fur importer had once offered him a place as a driver. He would be somebody in the world. त्याने ठरवलं की मी आता एक चांगलं माणूस बनून दाखवणार आहे आणि मी हे साध्य करणारच. कशामुळं, ते अँथममुळं. बघा, एका अँथममुळं, एक अपलिफ्टिंग सॉन्ग. अँथम मीन्स अपलिफ्टिंग सॉन्ग.
मुळे काय झालेलं आहे, त्याचं पूर्ण परिवर्तन झालेलं आहे. ही डिसाइडेड दॅट ही विल गो इन टू द रोरिंग डाऊनटाऊन. रोरिंग डाऊनटाऊन म्हणजे काय, सिटी सेंटर, जसं आपलं नवी पेठ वगैरे म्हणा किंवा गजबजली बाजारपेठ आहे, त्याला रोरिंग डाऊनटाऊन म्हणतो. तिथं खूप आवाजावी असते वाहनांची, लोकांचा आवाज असतो, म्हणून त्याला रोरिंग डाऊनटाऊन म्हणते. तो म्हणतो की मी मार्केटमध्ये जाईल, डाऊनटाऊनमध्ये जाईन, डाऊनटाऊन डिस्ट्रिक्टमध्ये जाईल आणि तिथं काम मिळवेन. अ फर इम्पोर्टर म्हणजे काय, आयात करणारा. कशाचा आयात करणारा, तर हे जे जनावरांचे मऊ केस असतात त्यांचं ते फर इम्पोर्ट करतात, त्यापासून पर्स किंवा ड्रेस वगैरे आउटर क्लोदिंग बनवतात, स्वेटर बनवतात, त्याला फर इम्पोर्टर म्हणतात. अ फर इम्पोर्टर हॅड वन्स ऑफर्ड हिम अ प्लेस ॲज अ ड्रायव्हर. तर त्याला आठवतं की एक फर इम्पोर्टरने त्याला कशाचं जॉब ऑफर केलं होतं, तर ड्रायव्हरचं. ही वूड समबडी इन द वर्ल्ड. तो म्हणतो की मी परत जाईन, डाऊनटाऊनमध्ये जाईन, काहीतरी जॉब बघेन. आणि त्याला आठवतं की एक फर इम्पोर्टरने त्याला जॉब ऑफर केलं होतं, तर तो त्याकडे जाईन आणि परत जॉब सर्च करेन आणि मी परत जगामध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण करेन. सोपी फेल्ट अ हँड लेड ऑन आर्म. आता तो कुठं थांबलेला आहे, एक चर्चच्या एकदम शांत कोपऱ्याच्या इथं बाजूला जे आयर्न फेन्स आहे, जे तारेचं कंपाऊंड आहे, आणि तिथून ते म्युझिकल नोट्स त्याला ऐकू येत आहेत, तिथं तो न हलता डुलता तारेच्या कंपाऊंडला टेकून उभा राहिलेला आहे. आणि काय विचार केला आहे, मी पण आता एक चांगला माणूस म्हणून जगणार आहे. आणि तेवढ्यात त्याच्या पाठीमागून त्याच्या खांद्यावर एकजण हात ठेवतो. शांतता आहे, रात्र आहे, कुणी नाही आजूबाजूला, आणि अचानक काहीतरी हा विचार करतोय, आणि अचानक कुणीतरी येऊन त्याच्या खांद्यावर काय करतो, हात ठेवतो. ही लुक्ड क्विकली अराउंड इन द इम्पॅसिव्ह फेस ऑफ पोलिसमॅन. ही लुक्ड क्विकली अराउंड इन टू दी इम्पॅसिव्ह फेस ऑफ पोलिसमॅन. तर त्याच्या असं वळून एकदम बघतो, तर काय, एक पोलिसमॅन आहे. ओके, ज्याला तो पूर्ण आपण जे स्टोरी बघतोय, तो पोलिसमॅनच्या शोधात म्हणण्यापेक्षा पोलिसमॅन त्याला येतो आणि पकडतो का, असं तो वाट बघत असतो. "What are you doing here?" asked the officer. "Nothing," said Sophie. "Then come along," said the policeman. 3 months on the island, said the magistrate in the police court the next morning. आता तुम्ही विचार करा, कुठलं तरी असं ठिकाण आहे की कुणीही लोक येत जात काय नाहीत, आणि एक माणूस येऊन टक लावून काहीतरी विचार करत आपला बसलाय. तर पोलिसमॅनला त्याच्यावरती संशय येतो. ही वॉज लॉयटरिंग ओव्हर. तिथंच तुम्ही एक संशय येईल असं काहीतरी वागत असाल किंवा गप्प एकटे उभारला असताना, तर पोलिसमॅन आपली ड्युटी करणार. त्याच्या मनात काहीतरी येणारच की हे माणूस एकटाच इथं काय करत आहे, व्हॉट ही इज डुईंग हिअर, ही इज लॉयटरिंग ओव्हर हिअर, व्हाय ही इज जस्ट मूव्हिंग अराउंड अँड स्टँडिंग ओव्हर हिअर विदाउट एनी पर्पज. सो ही सेड, व्हॉट आर यू डुईंग हिअर. सोफी सेड, नथिंग. काहीच करत नाही तुम्ही. तो पोलिसमॅन मला, चल माझ्यासोबत म्हणाल त्याला. देन कम अलॉंग, सेड द पोलिसमॅन. 3 months ऑन द आयलँड. मग त्याच्यानंतर त्याच्यावर केस झाली आणि जजने त्याला सांगितलं की तुला 3 महिन्यासाठी कुठं पाठवण्यात आहे, आयलँड म्हणजे काय, जेल. त्याला लिंबो पण म्हणतो. आपल्या याच्यामध्ये लेसनमध्ये लिंबो एक शब्द वापरला आहे, त्याचं मिनिंग पण जेलच आहे, लक्षात घ्या. द मॅजिस्ट्रेट सेड, द जज सेड दॅट यू आर हॅव्हिंग द सेंटेन्स ऑफ 3 months इन द जेल. 3 महिन्याकरती तुम्हाला जेलमध्ये पाठवण्यात येतं. बघा, ह्याला म्हणतात नशीब, याला म्हणतात फेट. ओके, याला म्हणतात आयर्नी, नशीब, फेट. जेव्हा तो जेलमध्ये काय म्हणतो आपण त्याला, जेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता, कंटिन्यूस प्रयत्न करत होता, तर तेव्हा तो कार्यामध्ये पूर्ण लेसनमध्ये आपण बघितलं 3, 4, 5 वेळेस त्याने प्रयत्न केला, तो अपयशी ठरला. त्याला जेलमध्ये जायचं होतं, तर पोलीस त्याला पकडतच नव्हते. आणि जेव्हा त्याने अँथम ऐकलं, द म्युझिकल नोट्स त्याच्या कानावरती पडले, तर त्याच्यामध्ये त्याचं मन रूपांतरित झालं. ही कम्प्लिटली चेंज ॲट अ पर्सन. ही चेंज हिज हार्ट ऑल्सो कम्प्लिटली रेस्पॉन्डेड. अँड त्याने ठरवलं की मी एक चांगलं माणूस बनून दाखवणार, स्वतःच्या पायावरती उभारणार, रिस्पॉन्सिबल पर्सन बनणार. तेव्हा काय झालं, पोलिसाने त्याला पकडलं आणि जेलमध्ये टाकलं. सो द नेम ऑफ द लेसन इज व्हॉट, कॉप अँड दी अँथम. काय केलं, तर अँथमने त्याच्या मनामध्ये बदल आणलं आणि कॉपने त्याला काय केलं, जेलमध्ये टाकलं. हे 2 महत्त्वाची गोष्टी आहेत, म्हणून लेसनचं नाव काय आहे, कॉप अँड दी अँथम. सो आपलं लेसन पूर्ण संपलं आहे. आवर लेसन हॅज बीन फिनिश्ड नाव. सो नेक्स्ट टाइम आय विल कम अप विथ द पोएम. हॅव अ गुड डे.